आज आपण सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम नमो बुद्धाय. जय हिंद नमो. आज आपण सहस्र वग्गो सहस्र वग्गो म्हणजे सहस्र वर्ग. आता सहस्र वर्ग, सहस्र म्हणजे हजार, सहस्र म्हणजे हजार. हम्म. हजार शब्दाला घेऊन किंवा हजार संख्येला घेऊन ज्या गाथा बोलल्या गेलेल्या आहेत, सांगितल्या गेलेल्या आहेत, जे उपदेश दिले गेलेले आहेत. कारण माणसावर आकड्याचा जरा जास्त प्रभाव असतो. शेकडो लोक होते, हजारो लोक होते, लाखो लोक होते, कोट्यावधी. तसं माणसं शेकड्याला महत्त्व देतात, हजाराला महत्त्व देतात, लाखाला महत्त्व देतात, कोटीला महत्त्व देतात. आता अब्जावधी, असं हे जे त्याला एक जे ग्लॅमर आहे, त्याला त्याला जे एक एक काय म्हणतात, त्याची जी व्यापकता आहे, ती व्यापकता माणसाला आकर्षित करते. आणि एकच म्हटल्यावर माणसाला वाटतं काय, एकच तर आहे, तेच आहे, एकच. ते एकाचा माणूस एकाला कमी समजतो. लक्ष एका देत नाही. हा लक्ष देत नाही. हा एकाकडे लक्ष देत नाही. आणि ही गाथा आज 100वी गाथा पण आहे. सहस्त्रवग्गातली पहिली गाथा आहे आणि धम्मपदातली 100वी गाथा आहे. तर आपलं लक्ष लगेच 100 गाथा आपण पूर्ण करतोय आज. म्हणजे ते फार मोठं वाटतं. पण एखादी अशी गाथा आहे का जी आपल्याला परिणाम करून गेली, आपल्याला हलवून गेली, आपल्याला विचार करायला तिनं भाग पाडलं. अशी एखादी गाथा असेल तर ती लवकर लक्षात राहत नाही. पण आपण 100 पूर्ण करतोय, ह्याचा एक आनंद असतो. पण एक गाथा समजली, चांगली समजली, तिने आपल्याला खोलात नेलं, तिने आपल्याला हलवलं, तिने आपल्याला काय म्हणतात, पेटवलं. एखादा विचार असतो, एखादी गाथा असते, तो पेटून पेटून देतो. चित्त आपलं प्रज्वलित होतं, मन प्रज्वलित होतं, विचार सक्रिय होतात. असा एखादाच विचार असतो, एखादीच गाथा असते कधी कधी. त्यामुळे 100 मोठे की ती एक गाथा मोठी, सहस्र मोठे की ती एक गाथा मोठी, एक विचार मोठा, हा विषय आहे खरं म्हणजे. आणि बुद्धांना त्या दृष्टीनं काही गोष्टी याच्यात सांगायच्यात असं दिसतंय, सहस्राला धरून. त्याच्यावर आज आपण आता आजपासून काही दिवस, जवळपास 100 ते 115, म्हणजे जवळपास 16 गाथा आहेत. जवळपास नाही, 16च. 16 गाथा आपण पाहणार आहोत. पहिली गाथा सहस्रवग्गातली आणि धम्मपदातली 100वी गाथा. सहस्रमपि चेवाचा अनर्थ पद संहिता, एकं अर्थपदं सेयो यं श्रुत्वा उपसम्मती. आता याचा अर्थ जो केलेला आहे, तो जो पाठवला आपल्या याच्यामध्ये, ग्रुपमध्ये, सती स्कूल ऑफ अवेकनिंग आपल्या ग्रुपमध्ये जो पाठवलाय, तो अर्थ योग्य नाही. कारण काय, ते लक्षात येईल पुढे.
सहस्समपीचे वाचा अनर्थ पद संहिता. अनर्थकारक संहिता म्हणजे संहिता म्हणजे अं, त्याला काय म्हटलेलं आहे. एखादी संहिता म्हणजे समजा एखादं नाटक असेल तर ती त्याची एक संहिता आहे. नाटकाचं पुस्तक असेल, नाटक असेल किंवा एखादी कादंबरी असेल, एखादं आता आपली समजा राज्यघटना आहे तर ती संहिता आहे. संहिता म्हणजे स्क्रिप्ट का? स्क्रिप्ट. बरोबर. संहिता म्हणजे स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे काय? नियम, स्क्रिप्ट म्हणजे लिखित नियमावली. संकलन. लिखित एकत्र केलेलं जे संकलन आहे, लिखित एकत्र केलेलं लिहिलेलं जे संकलन आहे त्याला संहिता म्हटलेलं आहे. साहित्यिक शब्द आहे. अं, अनर्थ पद संहिता. अनर्थ म्हणजे अनर्थकारक. पद म्हणजे एखादं 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 सूत्र किंवा एखादी गाथा किंवा एखादं कडवं, त्याला पद म्हणतो आपण. पद म्हणजे पाऊल पण आहे, पण इथं पद म्हणजे एखादा विचार, एखादी गाथा, एखादी रचना, संहितेतली एखादी रचना. अनर्थकारक र, अनर्थकारक पद असलेली संहिता आणि त्याचं वाचन म्हणजे त्यातलं वचन. वाचा, वाचा म्हणजे वच म्हणजे बोलणे. अनर्थकारक संहिता, बोललं जाणं, वचन, ते वचन बोललं जाणं. असं हजारो जरी असतील, हजार जरी असतील, सहस्समपीचे. तो मूळ अर्थ मी मुद्दाम वाचत नाही जो आपल्याला पाठवलाय तो. आधी आपण शब्दार्थ पाहतो आता. शब्दार्थावरून आपल्याला जे अर्थ आपल्याला पाठवलाय त्याची आपल्याला तुलना करता येईल, म्हणून आता शब्दांची फोड करून आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. अनर्थकारक पद असलेल्या किंवा कडवी किंवा गाथा असलेली संहिता. अनर्थकारक संहिता, अनर्थकारक पद असलेली संहिता किंवा साहित्य किंवा ग्रंथ किंवा जे काही संकलन आहेत ते. असं वचन, अनर्थकारक वचन हजारदा जरी बोललं, असे हजार जरी वचन बोलले अनर्थकारक, तर ते श्रेष्ठ नाही असं ते म्हणतात. एकं, एकच, एकं अर्थपदं म्हणजे अर्थपूर्ण वचन किंवा अर्थपूर्ण पद किंवा अर्थपूर्ण गाथा, अर्थपूर्ण कडवा, अर्थपूर्ण विचार. एकच अर्थपूर्ण पद जरी असलं, अर्थपूर्ण पद श्रेष्ठ असू शकतं. त्या हजार वचनांपेक्षा एकच अर्थपूर्ण पद श्रेयो म्हणजे श्रेष्ठ असू शकतं. यंग सुत्वा उपसंमती. यंग म्हणजे जे, सुत्वा म्हणजे ऐकून, उपसंमती म्हणजे आपण पाहिलं त्या दिवशी उप उप आणि सम्म. आता सम्म म्हणजे शांत आहे इथे, आणि उप म्हणजे आतमध्ये, म्हणजे मन, चित्त शांत होतं. एकच अर्थपूर्ण पद ऐकून ज्यानं मन शांत होतं, स्थिर होतं, ते चांगलं आहे. हजार निरर्थक गाथा, हजार निरर्थक वचन
याचा काही उपयोग नाही. म्हणून अनर्थकारक शब्दांनी भरलेल्या हजार वचनांपेक्षा एकच सार्थ शब्द, आता शब्द असा तिथं अर्थ नाही, वचन, वचन म्हणजे बोलणं, म्हणजे म्हणून पद म्हटलंय. पद पद म्हणजे एकच शब्द नाही. पद म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण आहे. गाथा म्हणजे अनेक शब्द, त्याच्यात आणखी काही शब्द येतात. संहितेमध्ये खूप शब्द येतात. संहिता म्हणजे संकलन आहे, एकत्रीकरण, एकत्रित. तर काय अर्थ निघतो? अनर्थकारक शब्द, अनर्थकारक पद असलेल्या संहितेतून संहितेतून संहितेतली हजार वचनं जरी आपण ऐकली, पण त्यानं मन स्थिर शांत झालं नाही, त्यानं काही बोध झाला नाही, त्यातून काही समजलं नाही, काही पदरी पडलं नाही, त्यापेक्षा एखादंच असं अर्थपूर्ण पद असेल, एखादंच अर्थपूर्ण वचन असेल, ते ऐकून जर मन शांत होत असेल आतमध्ये, आता मन शब्द वापरला नाही, आतमध्ये उपसंमती, ऐकून कारण ऐकून परिणाम कुठं होतो? आत. सुत्वा उपसंमती, ऐकून जर आपलं मन चित्त जर शांत होत असेल, तर ते एक पद श्रेष्ठ आहे, सेयो आहे, महत्वाचं आहे, असं ही गाथा आपल्याला सांगते. तर आता बरीच चर्चा करण्यासारखं आहे याच्यामध्ये. आपल्याला आजच्या काळात, आता हे तर बुद्धांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे, त्यावेळेला वचनावरच, म्हणजे ऐकूनच, वचन हे बोललं जातं, वचन हे बोललं जातं, आणि त्याला बोलणारे लोक खूप होते, आजही आहेत. पण आज त्याची जागा लिखाणाने घेतलेली आहे, म्हणजे वाचनाने घेतलेली आहे. तेव्हा हे वचन हे बोलून होतं, आजचं वचन हे वाचून कळतं. तर ते वाचन म्हणजे शब्द शब्द जे आहेत ते मूक वाचाच आहेत एक प्रकारे, कारण ते शब्द वाचून आपण बोलतो, म्हणजे ती मूक वाचा आहे, सुप्त वाचा आहे शब्द म्हणजे जे संहिता किंवा ग्रंथ आपण जे वाचतो, म्हणजे ऐकतो. आपण वाचतो म्हणजे आता आता मी बोलतो म्हणजे मी ऐकतो पण, आणि तुम्ही पण ऐकता. तर वचनामध्ये बोलणं पण आहे, ऐकणं पण आहे. आणि आधुनिक काळात म्हणजे जेव्हा खरंच लिखित संहिता जेव्हा तयार झाल्या, लिखित संहिता जेव्हा तयार झाल्या, तेव्हा वाचन फक्त वचन नाही राहिलं, वचनाचं वाचन आलं. म्हणजे वाचण्यानं वाचण्यातून वचन, आणि वचन ऐकणं, असे 2-3 टप्पे त्याच्यामध्ये पडतात आधुनिक याच्यामध्ये. म्हणजे आधुनिक म्हणण्यापेक्षा बुद्धानंतरच्या काही 1-2-3-4 शतकांनंतर जे व वाणीचं जे वचन होतं, ते लिखित सुप्त वचनामध्ये ते संहितेत बांधलं गेलेलं आहे. त्याच्यातून ते ग्रंथ तयार झाले, त्याच्यातून ते साहित्य तयार झालं. साहित्य म्हणजे पुस्तकं. साहित्य, संहितेतून साहित्य, संहिता म्हणजे साहित्यच आहे. तर ते साहित्य नंतर तयार झालं, तर ते वचन वाचून ऐकली जातात किंवा वाचली जातात. आणि वाचून आपण जरी मूक वाचन जरी करत असलो आपण शांत बसून, तरी पण ते शब्द आपल्याशी बोलतात जणू काही. ते मौनात जरी आपण वाचत असलो,
तरी त्याला धरून आपलं अं, मन हे सक्रिय होतं, विचार सक्रिय होतात, जे ऐकून पण होतात ते वाचून पण होतात. तर बुद्धांच्या काळामध्ये बोलून विचार, कारण मौखिक परंपरा होती, बोलून ध्वनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत काही पोहोचायचं. आणि त्या काळामध्ये असते ही मौखिक परंपरा ही खूप व्यापक होती. त्याला बोलूनच, विशेषतः गुरु शिष्य परंपरा जी असायची, तर गुरु शिष्य परंपरेमध्ये कुणीतरी सांगतोय आणि कुणी इतर लोक ऐकतात, अशी ती अं, पद्धत होती. कारण दुसरा मार्ग नव्हता. ध्वनी, आवाज, बोलणं, वचन बोलणं हाच एक मार्ग होता. आणि त्यामुळे अनेक लोक बोलत असतील, आपापलं सांगत असतील, हजार पद्धतीनं सांगत असतील. तर हे हजार इथं जो शब्द आलेला आहे, हजार लोक हजार पद्धतीनं काही वचन, काही बोलणं, काही संदेश, काही उपदेश आपल्यापर्यंत येत असेल, त्यावेळेला त्यांच्यापर्यंत जात असेल हजार पद्धतीनं, हजार वाचा, हजार वचन, हजार संकलन, संहिता, आणि हजार किंवा हजारो पद. पद म्हणजे काय? काव्य असेल, गाथा असेल, त्याला श्लोक असतील. आज आपल्याला वाचनातून लाखो वचन, गोठलेले शब्द, लाखो शब्द आपल्याला पाहता येतात. आता आणखीन त्याच्यात टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळं आपल्याला पुस्तकावर पण अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. आपण कॉम्प्युटरवर वाचू शकतो आणि ऐकू पण शकतो. जसं ऑडिओ बुक असतं, ऑडिओ बुकमध्ये बुक असतंय, ते बघा, त्याला बुक म्हटलंय. आपण बुक म्हणजे पुस्तकाला म्हणतो, परंतु त्यांनी ऐकून रेकॉर्ड केलेल्या त्या गोष्टीला त्यांनी बुक म्हटले, ऑडिओ बुक. म्हणजे त्याच्यात शब्द आहेत. म्हणजे कुणीतरी बोललंय, बुक बोललंय कुणीतरी, ऑडिओ बुक. म्हणजे आता टेक्नॉलॉजीमध्ये आता जे काय तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे, तर आता हजारो काय लाखो गोष्टी आपल्यापर्यंत सहज येतात. आपण नुसता मोबाईल जरी ओपन केला आणि सोशल मीडियावर गेलो, यूट्यूबवर गेलो किंवा इंस्टाग्रामवर गेलो, फेसबुकवर गेलो किंवा व्हॉट्सअपवर गेलो किंवा आणखीन काही वेबसाईट पाहिल्या, तर इतकी वचनं, इतकी पद, इतक्या संहिता आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतात एकाच झटक्यात मोबाईल ओपन केला, कॉम्प्युटर ओपन केलं आणि नुसतं टाईप केलं. आता आता तर आणखीन सोपं, त्याच्याही पुढचं टेक्नॉलॉजीमध्ये पण पुढचं व्हर्जन आलंय, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलंय त्याला. त्याचा अर्थ होतो कृत्रिम बुद्धिमत्ता. आता एक कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे? का आता ही ज्या काही बुद्धीला चालना देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या कोणी सांगायची गरज नाही, आणि पुस्तकं वाचायची पण गरज नाही, आणि कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सगळं शोधायची पण गरज नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं, AI नावाचं असं एक तंत्रज्ञान आता प्रगत होत चाललेलं आहे, की तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा, काही विचारा तुम्ही त्याला. त्याला प्रॉम्प्ट म्हणतात, प्रॉम्प्ट.
काही कोणताही प्रॉम्प्ट द्या त्याला, कोणताही प्रश्न विचारा, काही विचारा तुम्ही त्याला, ते तुम्हाला उत्तर देतं. आणि खूप मोठं लांबलचक उत्तर देतं. आणि एक उत्तर देतं आणि त्याच्या खाली तो परत असं म्हणतो, मग ह्याच्याविषयी आणखीन काही सांगू का मी तुम्हाला, तो स्वतःच विचारतो. म्हणजे कॉम्प्युटरवर, मोबाईलवर ज्यांना जे ऑपरेट करतात त्यांना माहिती आहे. ते स्वतःच विचारतं, आता मी आणखीन काही सांगू का याच्याबद्दल. तुम्ही जर हो म्हटले तर तो पुढचं सांगेल. किंवा तुम्ही त्यानं सांगितलेल्या माहितीवर परत प्रश्न विचारला दुसरा, हे मला समजलं नाही, हे सांगा, तर तो परत सांगतो. म्हणजे असं करत नुसतं 2 शब्द एक वाक्य टाईप करायचं, तर तो तुम्हाला 100 शब्दांचं, 200 शब्दांचं उत्तर देणार. कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे आता ज्ञान आपल्यापर्यंत येण्याचे कष्ट कमी कमी होत चाललेले आहेत. कष्ट नाही, पूर्वी अभ्यास करायचा म्हणजे तासनं तास वाचत राहावं लागायचं, पुस्तकं शोधावी लागायची, ग्रंथालयात जावं लागायचं, बसावं लागायचं, वाचावं लागायचं, डोळे फोडणं ज्याला म्हणतात अक्षरशः. आता हे डोळे फोडण्याचा किती त्रास होतो हे आपण बाबासाहेबांचं चरित्र वाचलं तरी आपल्या लक्षात येतं. त्यांना डोळ्याचा खूप त्रास व्हायचा नंतर नंतर, कारण इतकं वाचन केलं, डोळे फोडले अक्षरशः. म्हणजे असह्य व्हायचे, इतकं त्यांना ते, त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायचा. कारण दुसरा ज्ञान मिळवण्याचा दुसरा मार्ग नव्हता तेव्हा. तंत्रज्ञान तेवढं विकसित झालं नव्हतं. आता तर काय वाचण्याची पण गरज नाही. म्हणजे मी जाईल आणि तिथून ते पुस्तक घेईल आणि वाचील. तुमच्या खिशात सगळं आहे, मोबाईल. अर्थात ते पुस्तकासारखं आपण ते वाचू शकतो असं त्याचा अर्थ नाही. पुस्तक जसं तुम्हाला शांतपणे प्रत्येक शब्द पाहता येतो. आणि मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जे प्रकाशाचं जे रिफ्लेक्शन असतं, तिथं थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेट होणं, एकाग्र होणं थोडं कठीण असतं जास्त वेळ, कारण ताण पडतो. तर ते इथं पण ताणच आहे. पण ज्ञान सगळं असतं, एकदम एकदम सगळं येतं. एखादी फाईल ओपन केली किंवा एखादं काही तुम्ही ॲप ओपन केलं, काय एकदम बरंच काय काय येतं त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आता काय काय वाचणार, तर नंतर तुम्हाला वाचायचा कंटाळा पण येतो आणि तुम्ही सोडून पण देता. आता हे AI जे आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये, त्याची 1000 पद, 1000 संहिता, 1000 शब्द, 1000 वचन आणि हजारो पुस्तकं एका झटक्यात तुम्हाला समोर येतात. आता बुद्धांच्या काळामध्ये असं नसणार, असं ते काही कारण नाही का, तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, विकसित झालं नव्हतं, सिंपल लाईफ होतं. मग त्याला ज्ञान कुठून येणार, तर इतरांचं ऐकून. म्हणून श्रुतमय प्रज्ञा, सुतमया पय्या, श्रुतमय प्रज्ञा, ऐकून माहिती झालेली प्रज्ञा, ज्ञान. म्हणून सेयो म्हटलेला, ऐकून. असे अनेक सहस्र हजारो जरी वचन ऐकली, अनर्थकारक, आता परत आपण मूळ मुद्द्यावर येऊ, अनर्थकारक 1000 वचन जरी ऐकली, त्यापेक्षा एकच अर्थपूर्ण वचन जर असेल, अर्थपदम, अर्थपद, ते ऐकून जर आपलं मन चित्त स्थिर, आपलं मन स्थिर शांत होत असेल, तर ते महत्वाचं आहे, असं या गाथेचा अर्थ निघतो.
याचा अर्थ आधुनिक याच्यामध्ये असा पण आहे, आपल्याला सिलेक्टिव्ह राहण्याची गरज आहे. सिलेक्टिव्ह म्हणजे काय? आपल्यासमोर अनेक गोष्टी, हजारो गोष्टी येतील, आता लाखो गोष्टी येतील. त्यावेळेला हजारो आल्या, हजारो वचनं आली, त्यातली बरीचशी अनर्थकारक पण असतील, असं याच्यातून दिसतं. ही गाथा सांगते. हजार वचनं आपल्याला कुणी ऐकवतील, सांगतील. आज आपण हजार प्रकारच्या गोष्टी आपल्याला मोबाईलमधून कळतील किंवा कॉम्प्युटरवरून कळतील किंवा आणखीन आता काही माध्यमं आणखीन विकसित होत चाललेली आहेत. आणखीन आता पुस्तकाचं पण रूपांतर, मगाशी जे म्हटलं ऑडिओ बुक, आता पुस्तकं वाचायची गरज नाही. तुम्ही युट्यूबवर गेले किंवा कुठे याच्यात पाहिलं ऑडिओ बुक, नुसतं टाईप केलं तरी अनेक प्रकारचे ऑडिओ बुक्स तुमच्या समोर येतात. ऑडिओ बुक्स म्हणजे काय? त्या व्यक्तीनं जो बोलतोय त्यानं ते पुस्तक आपल्याला वाचून दाखवलंय. म्हणजे तुम्हाला वाचायची गरज नाही, तुम्ही आता कानाचा वापर करणार. कधी कधी डोळ्याचा पण वापर करणार आणि कानाचा पण वापर करणार, दोन्ही इंद्रिय सक्रिय होतात. म्हणून ऑडिओ व्हिज्युअल, आपला जो व्हिडिओ आहे हा ऑडिओ व्हिज्युअल आहे, म्हणजे तो पाहतो आणि ऐकतो. आपल्या टीव्ही ऑडिओ व्हिज्युअल, पाहतो ऐकतो. दोन्ही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय ज्ञान घेण्यामध्ये व्यस्त असतात. आणि त्याच्यामुळे कधी कधी आपण कन्फ्यूज होऊन जाऊ शकतो, गोंधळून जाऊ शकतो, आणि तेच जास्त होत आहे. सिलेक्टिव्ह राहता येत नाही, म्हणजे निवड करता येत नाही. अमुक एक चाललेलं आहे समजा टीव्हीवर, आणि चला मला हे ऐकायचं नाही, आता चॅनल बदलू शकतो, तो भाग वेगळा. पण दुसऱ्याही चॅनलवर काही अर्थपूर्ण चाललेलं असतं असं नाही. त्यामुळे आजकाल ते टीव्ही पाहण्याचा पण बऱ्याच लोकांना कंटाळा येतो. अं, कारण असं अर्थपूर्ण, अनर्थ पदसंहिताच जास्त असतात, अनर्थ वचनच जास्त असतात, अनर्थकारक बातम्या जास्त असतात, अनर्थकारक माहिती जास्त असते, ऍड्स जास्त असतात, जाहिराती असतात. आणि आपण घरात असलो आणि कुटुंबासोबत बसलेलो असतो आपल्या घरातल्या लोकांसोबत, आणि कोणीतरी ते टीव्हीचं ते अमुक चॅनल लावलंय, तर तुम्हाला पाहायचं जरी नसलं तरी कधी कधी ऐकावं लागतं. तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसलं तरी ते ऐकायला येतं. म्हणजे इतकं, म्हणजे सिलेक्टिव्ह राहणं, म्हणजे निवड करणं, काय ऐकावं काय वाचावं हे ठरवणं, हे फारच कठीण झालं आजच्या काळामध्ये. म्हणून अर्थपूर्ण काही पाहावं, अर्थपूर्ण काही ऐकावं, अर्थपूर्ण काही वाचावं, ही गोष्ट आधुनिक काळामध्ये खूपच कठीण बनलेली आहे. आणि त्यामुळं एखाद्याच अर्थपूर्ण गोष्टीवर फोकस करणं, समजून घेण्यासाठी एखाद्याच गोष्टीवर लक्ष देणं, अटेन्शन देणं, हे फार कठीण आहे. पण हा प्रॉब्लेम सोडवणारी एक शक्ती आपल्यामध्ये आहे. कोणती? चला इथून थोडीशी चर्चेला सुरुवात करू आता. म्हणजे ही गाथा तर लक्षात आलेली आहे, याच्यावर आणखीन काही अं, लगेचच बोलायची गरज नाही, आपण नंतर पण त्याच्यावर, कारण सहस्र हा विषय अनेक गाथांमध्ये आलाय. पुढं 15-16 गाथा आहेत टोटल. तर त्याच्यावर आपण नंतर पण आपली चर्चा चालू राहू शकते. पण आपला प्रश्न, आत्ताचा निर्माण झालेला प्रश्न असा आहे चर्चेला आणि चिंतनाला उपयोगी असा प्रश्न असा निर्माण झालाय, की अनेक गोष्टी आपल्या समोर येत आहेत आणि त्याच्यात सिलेक्टिव्ह राहणं म्हणजे निवड करणं, की हे सगळं बाजूला सोडून मला अमुक एका गोष्टीवर लक्ष द्यायचे आणि तेच नीट समजून घ्यायचं, असं करणं कठीण आहे. कारण तुम्ही माध्यमाला तुम्हाला तुम्ही टीव्ही बंद करू शकत नाही, किंवा तुम्ही मोबाईल बंद करू शकत नाही, किंवा
काही जे जाहिराती तुम्ही आता सहज चालता चालता तुम्हाला जाहिराती दिसतात, रस्त्यानं दिसतात. तुम्ही मोबाईल ओपन केला, म्हणजे एखादा कॉल जरी आला तर कधी कधी त्याच्यावर काहीतरी वेगळं पण बोललं जातं, सांगितलं जातं. ऐकणं कंपल्सरी आहे, सक्तीचं आहे. आणि आपण कधी कधी ते टाळू शकत नाही. आणि त्यामुळे नेमकं आपल्याला कशावर लक्ष द्यायला पाहिजे, कोणती गोष्ट महत्वाची आहे, त्याच्यावर आपलं लक्ष असणं, त्याच्यावर एकाग्र होणं, त्याचंच चिंतन करणं, तीच महत्वाची गोष्ट समजून घेणं हे कठीण झालेलं आहे. कारण खूप गोष्टी कानावर पडतात, खूप गोष्टी डोळ्यासमोर येतात, पाहाव्या लागतात, वाचाव्या लागतात, ऐकावं लागतं. डोळे आणि कान पहिल्यापेक्षा खूप जास्त व्यस्त झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह होणं, एखाद्या अर्थपूर्ण गोष्टीवर फोकस करणं हे कठीण झालेलं आहे. तरी पण आपल्यामध्ये एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला इथं मदत करू शकते. कोणती? असा चर्चेला मुद्दा आहे. प्रश्न नाही हा. कोणती गोष्ट आहे का जिथे आपण सिलेक्टिव्ह बनू शकतो? जिथे आपण हजार गोष्टी, काय लाखो गोष्टी जरी आपल्या मनावर येऊन आदळल्या आणि त्याच्यातून आपलं चित्त विस्कळीत झालं, तरी सुद्धा आपण सावरू शकतो आणि एकाच महत्त्वपूर्ण गोष्टीवर फोकस करू शकतो. तर याला मदत करणारी कोणती गोष्ट आहे असू शकते? सती आहे का? हं, हं, तोच आपला मुख्य विषय आहे. हं, कारण सती, भान, जागृती, अपमाद, दक्ष राहणं. अपमाद म्हणजे दक्षता पण आहे. अप्रमाद म्हणजे दक्ष राहणं. असा एक सतीचा अर्थ तो पण होतो, दक्षता. जागृती म्हणजे दक्षता आहे. आणि दक्षता कशाची? हजार गोष्टी येऊन आदळल्या, लाखो गोष्टी आपल्या वाचनात येत आहेत, ऐकण्यात येत आहेत, काय काय चाललंय. अं, इतकी व्यस्तता आहेत, आपली इंद्रिय इतकी व्यस्त असतात की नेमकं आपल्याला काय करायचं, नेमकं आपल्याला यातलं उपयोगाचं कोणतं आहे ह्याचं भान राहणं फार कठीण असतं. आणि तोच सराव बुद्धांच्या काळापेक्षा आज तो जास्त मला असं वाटतं की चॅलेंजिंग आहे, तो आव्हानात्मक आहे ही प्रॅक्टिस करणं. म्हणून सतीचा मुद्दा जो हरवला आहे, त्याचं कारण हे आहे की विषय इतके वाढलेत की कशा कशाचं भान ठेवायचं. म्हणजे कशा कशावर लक्ष देणार तुम्ही? का हे नको, हे नको. आता हजार हजार संहिता आहे, हजार पद संहिता म्हटलं, हजार शब्द, हजार पद कानावर पडतात, हजार गाथा कानावर पडतात, हजार श्लोक कानावर पडतात, हजार वाक्य कानावर, हजार ने हजारो, अनेक हजाराच्या पटीत वाक्य कानावर पडतात. आणि त्याच्यात एखादं महत्वाचं उपयोगाचं जे वाक्य किंवा पद किंवा गाथा जी आहे ती निसटून जाते. आणि आपण स्वतःला वाचू शकत नाही त्याच्यामध्ये. ते बुद्धांच्या काळात देखील होतं असं ती गाथा आपल्याला सांगते. आज तर सहस्राची जागा लाखांनी घेतलेली आहे. हं. सहस्राची जागा लाखांनी घेतलेली आहे. आता सहस्राची, शेकड्याची किंमत कमी होत चालली जणू काही. आपण म्हणतो ना व्यवहारात, आता 1 रुपयाची काही किंमत नाही. हं. आता रुपयाची काय किंमत नाही, रुपयाची काय व्हॅल्यू आहे? तुम्ही जर कधी कधी हे पाहत असाल, तुम्ही जर प्रवासामध्ये किंवा कुठे बाहेर तुमच्या समोर भिकारी आला आणि तुम्ही त्याला 1 रुपया द्या, तुम्ही त्याला, तर तुम्हाला सुनावतो कधी, काय साहेब 1 रुपया, आता 1 रुपयात काय येतं? पूर्वी 1 रुपया काय 1 पैसा पण महत्वाचा असायचा.
एक पैसा खडकू 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 शब्द माहिती आहे का? लक्षात आहे का? हो हो आहे. हा, खडकू म्हणजे आहे. किती पैसे? एकच ना? एक पैसा किंवा त्यालाच. 2 पैसे काहीतरी असं, किंवा एक आणा असायचा. एक आणा म्हणजे 6 पैसे. 6 पैसे. 16 आणे म्हणजे 1 रुपया असायचा पूर्वी. असं ते आपलं मोजमाप असायचं. ते 16 आणे. तर 4 आणे, एक आणा पण मोठा वाटायचा त्यावेळेला. बाबासाहेबांच्या पत्रकाची मला वाटतं सबस्क्रिप्शन, जे काय म्हणतात ना, त्याची वर्गणी होती ती 1 आणा का असंच काहीतरी होती. तेही जड जायचं लोकांना, कारण त्यावेळेला पैसा दिसत नसायचा. लोक म्हणायचे पैसा दिसत नव्हता. आणि आता इतका दिसतो आणि इतकं ऐकायला येतं की आता आण्याची आणि रुपयाची भाषा नाही, आता शेकड्याची पण नाही राहिली. आता हजाराची आणि लाखांची आणि कोटींचीच. त्याच्याही पुढे जाईल. हा, त्याच्याही पुढे जाईल मग त्यात. कोटींचीच भाषा आहे आणि म्हणजे, पेट्यांचीच भाषा आहे आणि खोक्यांचीच भाषा आहे. आमच्या आमच्या इथे मनमाडला डॉक्टर बाबासाहेब वसतिगृह आहे जे हा 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 त्याच्या बाबासाहेबांच्या वेळेस वर्गणी झाली होती. हा. बऱ्याच लोकांनी 1 आणा, 2 आणे, 4 आणे अशी वर्गणी जमा आहे आणि त्याची लिस्ट आता हयात आहे. हा, तुम्ही पाहिली ती लिस्ट. हा. मला त्या यांनी, मला टाहेरेंनी दिलेले ते. आहेरेंच्या वडिलांनी काहीतरी 1 आणा का काहीतरी दिलेलं आहे, आणि ते त्यांनी हो. त्याच्यामध्ये ते. तर ती होय. म्हणजे एक एक आणा त्यावेळेला महत्वाचा होता. एक एक आणा. माझा पहिला पगार 81 रुपये होता सर. वा. आणि आणि शेवटचा पगार 1,40,000 होता. म्हणजे पैशाची किंमत, व्हॅल्युएशन अशी. 4 आण्याला 25 पैशाला चहा पिलेले असाल तुम्ही कधी? 25 पैसे नाही नाही मी. नाही 20 पैशामध्ये नाश्ता आणि चहा दोन्ही. नाश्ता आणि चहा दोन्ही यायचं. वीस 20 पैसे पैशामध्ये 10 पैसे आता. खूप. आता व्हॅल्युएशन खूप आहे. रुपया खूप खाली गेला. फुगवटा झाला, फुगवटा. बघा. नुसता फुगला, पैसा फुगलाय, व्हॅल्यू कमी झाली. आणि आता असं कोणाला, आता पूर्वी असं 5,000 आणि 10,000 पगार मिळाला म्हणजे खूप वाटायचा लोकांना. बापरे. बँकेत लागला म्हणजे, आता मी जेव्हा बँकेत लागलो, बापरे बँकेत लागला का, किती पगार आहे? आ, एक 900-950 पगार होता मला 78 साली. 78 साली मी जेव्हा बँकेत लागलो तेव्हा 900-950 असा पगार होता. तर तो पण खूप असायचा, खूप वाटायचा तो. लोकांना नाही वाटायचं बँकेत लागले. आता बँकेत काय, तुम्ही मग पुढे असे पदोन्नती झाली तर मग काय, घर घेणे सोपं, गाडी घेणे सोपं, सगळंच सोपं. शिवाय बाकीच्या फॅसिलिटी, मग काय, त्याला मजाच मजा थोडक्यात. लग्नाच्या बैठकीत सांगितलं जायचं 3 आकडी पगार. हा, 3 आकडी पगार. न तर तो मोठा वाटायचा. 4 आकडे झाल्यावर आणखीन मोठा वाटायचा. आता तर 5 आकडे असला तरी काय वाटत नाही. 10,000, फक्त 10,000 कसं काय भागतं तुमचं? हं? 25-30 हजार रुपये कोणाला पगार असेल तर कसं काय चालतं तुमचं एवढ्यात? डिव्हॅल्युएशन, रुपयाचं अवमूल्यन झालेलं, अवमूल्यन, त्याचं मोल कमी झालंय. पैसे तेच आहेत पण मोल कमी झालं, किंमत कमी झाली. तर अति तेथे माती. जिथं जे अति होतं ना, तिथं त्याचं मोल राहत नाही. माती मोल ज्याला म्हणतात ना. तसे शब्द, शब्द सुद्धा, संहिता, शब्द, पद आपण जे म्हणतो ना आता, ते पण अति असतील शब्द. आता इथं सहस्त्र म्हटलंय. आता आपण
हजाराच्या पुढे आपण आलो, लाखावर आलो, आता कोट्यावधी शब्द आपण रोज 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 लाखो शब्द पाहत असू आणि बरेचसे अनर्थकारक पण असतात. आज आपण आता नुसते आता आपलं एक एक दीड तास आपण बोलतोय इथं, किती शब्द बाहेर पडत असतील. असं याचं मोजमाप जर केलं आणि आपलं दिवसभराचं जर मोजमाप केलं तर आपण किती शब्द आपले खर्च होतात किंवा बाहेर पडतात, किती वचनं बाहेर पडतात. वाचन वगैरे जर तुम्ही करत असाल तर किती वचनं वाचता तुम्ही. हजारो, लाखो, म्हणजे आता त्याचं मोजमापच नाही. आता ह्याच्यातून जे उपयोगाचे शब्द आहेत, उपयोगाचं वचन आहे, उपयोगाची गाथा आहे, ते कसं शोधायचं. ह्याला तर तुम्ही थांबवू शकत नाही. शब्द तुम्ही थांबवू शकत नाही. आता आता स्फोट झाला, ज्ञानाचा स्फोट झाला म्हणजे शब्दांचा स्फोट झाला. आणि आता तर शब्दांना, भाषेला, शब्दांना, बोलण्याला भाषेचं पण बंधन नाही. जसं आता कॉम्प्युटर आणि मोबाईल हा शब्द आपण एखाद्या मराठी बोलल्यासारखं बोलतो आपण. व्हॉट्सअप, फेसबुक, जणू काय मराठी शब्द आहेत ते. म्हणजे इतकं आपल्या आपल्या भाषेमध्ये, बोलण्यामध्ये, म्हणजे आणि ऐकण्यामध्ये इतक्या भाषांचा समावेश आता हळूहळू वाढत चाललाय. आणि काही लोकांचं तर जास्तच आहे. आता समजा जे मोठ्या शहरामध्ये राहणारे लोक आहेत किंवा पब्लिक सेक्टरमध्ये लोकांमध्ये काम करणारे जे लोक आहेत, जास्त लोकांमध्ये जास्त जास्त बहुभाषिक बहुभाषिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना तर अनेक शब्द भाषा एकाच वेळेला ऐकावं लागतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, काही आता पाहत आता समजा आता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तर आर्थिक राजधानी म्हणजे अर्थ कमवण्यासाठी, म्हणजे पैसा कमवण्यासाठी, आर्थिक व्यवहारासाठी जगभरातून लोक तिथे येतात. म्हणजे जगभरातल्या भाषा तिथे येतात. मग आपण पाहतो मुंबईमध्ये सहज कोणी पंजाबी सहज कानावर पडतं, बंगाली सहज कानावर पडतं, गुजराती सहज कानावर पडतं. आणि ते मराठीमध्ये पण इतकं मिक्स काही काही होऊन जातं की आपण ते मराठी बोलतो का हिंदी बोलतो की गुजराती बोलतो का इंग्रजी बोलतो का बंगाली बोलतो, म्हणजे नेमका कोणता शब्द आपल्याला आपल्या भाषेतला आहे हे समजणं पण आता कालांतरानं कठीण होणार आहे. आता बघा, आता आपल्या घरातली मुलं सुद्धा, शिकलेली मुलं सुद्धा स्पष्ट स्वच्छ मराठी बोलणं त्यांना कठीण आहे. म्हणजे मला असं फील फील होतं कधी कधी, म्हणजे आपण काय म्हणतो तो, आपण म्हणतो मला असं वाटतं, तर तो मुलगा किंवा काही लोक, म्हणजे मला असं कधी कधी असं फील होतं की म्हणजे कशाला इम्पॉर्टन्स द्यावं. आणि कोणती गोष्ट महत्वाची आहे किंवा इसेन्शियल आहे, तर तो इंग्रजी, मराठी, हिंदी, असं सगळ्याचं मिश्रण त्या बोलण्यामध्ये येतं. त्यामुळे आता इतके 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 शब्द कानावर पडतायत, तर याच्यातून सिलेक्टिव्ह होणं, त्याच्यातून योग्य ते घेणं आणि आपले प्रश्न सोडवणं. कारण मनाला स्थिरता असणं, शांतता असणं, स्पष्टता असणं, मन कॉन्सन्ट्रेट होणं, हे खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे हुशारी खूप वाढली, परंतु संतुलन पण
कमी झाले. मनाचं जे स्थैर्य आहे, शांतता जी आहे ती कमी झाली. म्हणून चांगले चांगले विद्वान लोक हे स्वतःला सावरू शकत नाहीत. मद्यपानाच्या आहारी जातात. काही त्यांच्यावर सायकोलॉजिकल परिणाम होतो आणि आत्महत्येकडे पण प्रवृत्त होतात आणि हुशार असतात. तर आता ही गाथा जी आहे ना, ही गाथेला काहीतरी वेगळंच सांगायची आहे. हजार गोष्टी महत्वाच्या नाहीत. एकच अशी गोष्ट लक्षात आली पाहिजे की जी आपल्या कामाची आहे. आता आपल्याला लाख गोष्टी, किती किती ज्ञान आहे तुमच्याकडे ते नाही महत्वाचं. किती लाख शब्द ऐकले की कोट्यावधी गोळा केलेत आणि तुम्हाला किती भाषा कळतात, किती डिग्र्या आहेत, हे महत्वाचं नाही. त्यातलं किती ज्ञान तुम्हाला जीवनामध्ये वापरता येतं, उपयोगात आहे, जिथं तुमचं चित्त मन स्थिर शांत राहू शकतं. कारण ते शांत नसेल, चित्त शांत नसेल, मन शांत नसेल, तर ते दुःखाचं कारण आहे. तेच विचलनाचं कारण आहे, डिस्टर्बन्सचं कारण आहे. तेच आजारांचं मूळ पण आहे. म्हणून लोकांचे बीपी, शुगर, स्पॉन्डायलिसिस, स्ट्रोक, निद्रानाश, हे इतके असे विचित्र कॅन्सर, हे इतके विचित्र आजार आता काही काही तर सांगणं पण कठीण आहे. म्हणजे काय काय समोर येईल काही सांगता येणार नाही. इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, इतकी गुंतागुंत झालेली आहे. सिम्प्लिसिटी हरवलेली आहे, साधेपणा हरवलेला आहे. कारण एक महत्वाचं हरवलंय. जे आवश्यक आहे ते एक महत्वाचं, जे जे काय असतं ते ते एक लवकर सापडत नाही. हजार लवकर सापडतील, पण याचे माझ्या कामाचं कोणतं आहे हे मला ठरवणं फार कठीण आहे. पण या सगळ्यावर एकच गोष्ट आता महत्वाची ठरते, उपयोगाची ठरते, हे आपण अनुभवातून सांगू शकतो. ती म्हणजे जागृती आहे, भान आहे. भान असलं तरच आपण सिलेक्टिव्ह होऊ शकतो, निवड करू शकतो. चयन, चयन म्हणजे त्याला धम्मविचय म्हटलं बघा. धम्मविचय, धम्मविचय म्हणजे आता धम्म म्हणजे सगळंच हा. इंद्रियांवर आता हे सगळं आपण जे चर्चा जी सगळी केली नाही, ही सगळी जर जागृतीपूर्वक आपण पाहत असू तर ते धम्म आहेत. ते धम्म पाहतो आपण. धम्माचा पण विचय झाला पाहिजे. म्हणजे योग्य धम्म कोणता, म्हणजे जसं बाबासाहेबांनी धम्म अधम्म सधम्म, धम्म अधम्म सद्धम्म असे ते जे 3 गट केले, तर धम्म तर आपल्याला समजतील, धम्म तर आपण समजून घेऊ शकतो, पण धम्मातला अधम्म लवकर लक्षात येणार नाही. जो कामाचा नाही तो धम्म लवकर लक्षात येणार नाही. जो कामाचा आहे तो लवकर कळणार नाही, म्हणजे सद्धम्म कळणार नाही. ज्याचा जीवनात उपयोग आहे तो लवकर कळणार नाही. हे सिलेक्टिव्ह होणं, हे याच्यात निवड करणं, हे गुंतागुंतीच्या मानसिकतेमध्ये, गुंतागुंतीच्या चित्तामध्ये हे फार कठीण. तेव्हा हे असलं पाहिजे बुद्धांच्या काळात. म्हणून ते सतीपट्टणाची त्यांना तो शोध लागला. आज तर तो खूपच कठीण गोष्ट आहे. सतीपट्टण करणं खूप कठीण आहे. सती करणंच कठीण आहे. ते कशाविषयी बोलतात हे, आपल्याला आपल्याला हे असे येतात जेव्हा आपण प्रचार करतो ह्या गोष्टीचा, तेव्हा काही लोक म्हणतात काय तुम्ही म्हणजे काय सांगता नेमकं. सती म्हणजे जागृती म्हणजे काय सांगता. जागृती जागृती हा पण शब्द इतका वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे की काय आता एड्स विषयी जागृती, किंवा गरोदर महिलांची जागृती, त्यांना जागृत करणं, किंवा त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. काउन्सिलिंग मध्ये ते जागृतच करतात ते. किंवा गुन्हेगारांचं हे प्रमाण कमी करण्यास, गुन्ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी पण
जागृतीचा मुद्दा आहे. किंवा ते घटस्फोटांचं प्रमाण कमी करण्यासाठी पण काउन्सिलिंग, म्हणजे ते जागृतीचाच मुद्दा आहे तो. म्हणजे जागृती हा कायद्याविषयीची जागृती. आता आपण घटनेविषयीची जागृती, घटनेवर जर आता एक आघात होत आहेत का, घटना बदलण्याची किंवा रूपांतरित करण्याचे जे काही प्रयत्न चाललेत, असं बोललं जातं. तर मग घटनेविषयीची जागृती निर्माण होण्यासाठी मग आता अनेक लोक, अनेक संस्था आहेत, राज्यघटनेच्या प्रतीच वाटतायत. तर ती जागृतीचाच मुद्दा आहे. राज्यघटनेवर खूप चर्चासत्र भरवत आहेत. तर जागृती हा म्हणजे व्यावहारिक मुद्दा पण आहे. परंतु इथं सती जागृती जी आहे ती आंतरिक जागृती आहे, आंतरिक भान आहे. म्हणून कायेचं भान, जाणीवांचं भान, चित्ताचं भान, विचार प्रक्रियेचं भान, मनोधम्मांचं भान, इंद्रियांचं भान, काय ऐकतो त्याचं भान, काय वाचतो त्याचं भान, काय पाहतो त्याचं भान, गंधाचं भान, चवीचं भान, स्पर्शाचं भान, बोलण्याचं भान, कृतीचं भान, ह्या सगळ्या आंतरिक गोष्टी आहेत. म्हणून ही सती जी आहे ती आंतरिक भान आहे, आंतरिक जागृती आहे. जो शब्द उपयोगाचा वाटेल तो आपण घ्यायचा, पण ते शब्द महत्वाचे नाहीत. त्याला काय सांगायचे, त्या शब्दांना नेमकं काय सांगायचे, तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. सती म्हणजे नेमकं काय. आता इथं असा पण आपण म्हणू शकतो, जे एक पद किंवा एक शब्द, पुढची पुढची जी गाथा आहे ना, जशी पहिली गाथा ही पहिली गाथा ही वचनाला धरून आहे, म्हणजे शब्दांना धरून आहे. अनेक शब्दांचं वचन, समजा एक वचन. पुढची गाथा जी आहे, अनेक गाथांना धरून आहे. तर ते आपण याच्यावर आपण उद्या पण चर्चा करू शकतो, अनेक गाथा. पण इथं वचन, सहस्रमपीचे वाचा, वाचा वचन, जे अनर्थकारक आहेत, अशा वचनांचा संग्रह, संहिता ही अनर्थकारक आहे. त्यापेक्षा एकच अर्थकारक, अर्थपूर्ण पद किंवा एकच अर्थपूर्ण अ, वचनाचं एक संग्रह, समजा जसं आता सती, पठ्ठाण हे दोन शब्द आहेत. सती एक शब्द आहे, पठ्ठाण एक शब्द आहे. त्याच्यामध्ये 4 सती पठ्ठाण आहेत: कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती. ही 4 सती मिळून ते सती पठ्ठाण आहे. म्हणजे आता हे शब्द जे आहेत, मोजकेच शब्द आहेत, पण ते जर समजले आणि प्रॅक्टिसमध्ये उतरले आपल्या, ते जर आपल्या अनुभवाचा भाग झाला, तर आपले सगळे प्रश्न सुटायला सुरुवात होते हळूहळू. त्याला विचलन म्हटलेलं आहे. मनाचं विचलन, चित्ताचं विचलन, दुःख, यातना, डिस्टर्बन्स, भय, एकटेपणा, द्वेष, कामछंद, हळद, जडत्व, हे सगळे प्रश्न ह्या सतीमुळे, सती पठ्ठाणामुळे हे सुटतात. म्हणजे एकच गोष्ट आहे ती अर्थपूर्ण, ज्यानं आपल्याला उपसंमती, म्हणजे आपल्याला एक मानसिक स्थैर्य मिळतं, मनाची शांतता मिळते, चित्ताची शांतता मिळते. आता याचा काही अनुभव तुम्ही लोक घेतात, मला खात्री आहे, थोडीशी का होईना. म्हणून आपण सगळेजण रेग्युलर येतो. रेग्युलर येण्याचं कारण काय, की आतमध्ये काहीतरी स्थैर्य येतंय, काहीतरी शांतता मिळते, विचारांमध्ये स्पष्टता येत चाललेली आहे, कृतीमध्ये स्पष्टता येत चाललेली आहे, आवश्यक गोष्टी कोणत्या, अनावश्यक गोष्टी कोणत्या हे कळायला लागलेलं आहे. आता आपण हजारो गोष्टीमध्ये अडकण्याचं जे काही आपली प्रवृत्ती किंवा टेंडन्सी किंवा मानसिकता जी होती, हजारो गोष्टीत अडकून पडायचं, आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं रिडक्शन करत चाललेलो आहोत. म्हणजे अनावश्यक गोष्टी कमी कमी करत चाललेलो आहोत आणि आवश्यक गोष्टींकडे आपण वळत चाललेलो आहे. कारण ते आपल्याला ती सापडत चाललेली आहे.
कारण भान येत चाललेलं आहे, सती येत चाललेली आहे. आता हा जो मुद्दा आहे पहिल्या गाथेतला, तो तोच आहे. हजारांमध्ये नका अडकून पडू. एकच महत्वाचं काय आहे ते लक्षात घ्या. एक साधे सब साधे. एक साधे सब साधे ही फार मोठी गोष्ट आहे. एक एक लवकर सापडत नाही, हजार सापडतात गोष्टी आणि त्याच्या आपल्याला शोधायची गरज नसते, ते येतातच. ते आपल्याला काय म्हणतात, त्याचा मारा जो आहे तो बाहेरून येतच असतो. आणि बाहेरचा मारा बंद झाला समजा नसेल, तर मग आपला आतून मारा चालू असतो मेमरीतला. त्याला आपण मेमरी म्हणतो, किंवा त्याला धरून निर्माण होणाऱ्या इमोशन्स म्हणतो, भावना म्हणतो, म्हणजे चित्त आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म. म्हणून त्याचं ते जे सतीचं जे आहे ते तो प्रवास तिथपर्यंत आहे. कायेत उतरा, श्वासाच्या आधारे कायेत उतरा, कायेतल्या जाणीवा, सुखदुःख पहा, म्हणजे विचलन पहा. डिस्टर्बन्स आधी कळालं पाहिजे का हे इथं डिस्टर्बन्स आहे, इथं विचलन आहे, इथं अस्थिरता आहे, इथे चंचलता आहे, इथे पळापळ आहे. ते दिसलं पाहिजे आधी. मग कशामुळं पळापळ आहे, मग ते चित्त आहे. आणि त्याचं ॲनालिसिस जे चाललेलं असतं, त्याला धरून जे विचार चाललेले असतात, किंवा विचाराला धरून जे चित्त चाललेलं असतं, निर्माण होतं, त्याचं परत वेदनेमध्ये रूपांतर होतं, ते सगळे कायेमध्ये घडतं. हे सगळे जे काही धम्म विचय, हे जे ॲनालिसिस जे आहे, हे आपल्याला स्पष्टपणे आपल्यामध्ये जाणवलं पाहिजे. आणि ते जाणवतंय म्हणूनच आपण रेग्युलर बसतोय याच्यात, रेग्युलर विचार करतोय. एक साधे सब साधे. तर परत बोला. आजची खूप छान गाथा झाली. हा अर्थही खूप छान होता हा आणि इंटरेस्टिंग होते. हा. तर या माहितीच्या जगात आपण हरवलेलो आहोत कुठेतरी. माहितीच्या जगात, बरोबर. माहिती हो. तंत्रज्ञानाचा स्फोट झालाय, म्हणून माहिती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे आपण माहितीच्या जगात हरवलोय. आपण हजारांमध्ये हरवलोय, लाखामध्ये हरवलो, कोटीमध्ये हरवलो. हा, बोला बोला. आणि समजा मला एखादी गोष्ट इंटरनेटवर सर्च करायची आहे, तर मी माझा जो विचार आहे तो टाकतो. मग AI अनेक पर्याय देते. मग जो पर्याय मला हवा आहे तो मी घेतो, कधी घेत नाही आणि मग तो मी पुढे जाऊन कुठेतरी हरवतो. माझा जो मेन एम आहे तो हरून जातो आणि अ, ते विचित्रच घडत जातं पुढे. म्हणून आपल्याला नेमकं काय पाहिजे, या सर्व सर्व विचारातून याच्यावरती आपली स्पष्टता पाहिजे. हे आज जाणवलं. आणि अनेक धम्मपद आहेत, अनेक विचार आहेत, चांगले विचार आहेत. तर उदाहरण सांगतो की बरेचसे लोक आत्महत्या वगैरे करतात. तर आत्महत्या करताना आपल्याला असं वाटतं की हा माणूस इतका हुशार आहे, याने कशी आत्महत्या केली, का केली? तर त्याला एक विचार जो असतो की किती संकट येऊ द्या, आपण हारायचं नाही आणि माघार घ्यायची नाही किंवा एक्झिट व्हायचं नाही. हा एक विचार तर अनेक विचारांमध्ये हा एक विचार जर त्याच्या मनामध्ये ठाम असता, तर तो मनुष्य आत्महत्या करत नाही. म्हणून जे काही घ्यायचं आपल्याला, ते अनेक विचारातून स्पष्टपणे एक एक करून घ्यायचं आणि त्या त्या विचारामध्ये स्पष्टपणे उतरायचं. तर मग साध्य होईल असं मला वाटतं. बरेचसे हे कसं कसं होईल हा प्रश्न आहे. आता आपला जो आता आहे. कधी कधी ह्या गोष्टी कळतात आपल्याला, आपण हो. हरवतोय. हरवतोय हे पण कळतं. काही लोक म्हणजे चुका त्यांच्या लक्षात पण येतात, चुका मान्य पण करतात, पण त्यातून बाहेर नाही पडता येत लवकर.
हो, मग तो हरवलाच जातो एक प्रकारचा. हा मग ते कसं करायचं, अं, ते कसं करायचं हाच मुख्य मुद्दा आहे. आज आपला जो मुद्दा आहे की अं, नेहमी सातत्याने बाणावर राहायचं, सतीमध्ये राहायचं, तर मग अनेक गोष्टी आपल्याला कळतील कसा. अनेक विचार जरी असले तरी आपण जे पाहिजे ते घेणार आणि बाकीचे सोडून देणार आणि आपलं जे काही जीवन आहे ते सुखमय बनवणार. हा पण ते म्हणजे कसं योग्य कसं होणार, ट्रॅकवर. ही ही एक मानसिक प्रक्रिया आहे. पहिली गोष्ट हे फक्त हा विचार नाही की हा असं असं केलं पाहिजे. कसं करायचं, काय काय नेमकं काय केल्यानं ते होईल. अमुक एक करायचं हे आपण ठरवतो, हा संकल्प आहे, कारण त्याची गरज आहे, हे आपल्या लक्षात यायला लागलं. जसं की आता एक साधी व्यावहारिक गोष्ट आहे, समजा पैसा ही गरजेची गोष्ट आहे आणि आपण म्हणतो पैसा मिळवला पाहिजे. पैसा ही गरजेची गोष्ट आहे, पैसा मिळवला पाहिजे. पुढचा प्रश्न, आता कसा मिळवायचा, आणि तिथे प्रश्न येतो. बरं काही मार्ग आहेत. बरं आता ह्यातले चांगले कोणते आहेत, वाईट कोणते आहेत, हे आपली मनाची शांतता घालून बसणारे मार्ग कोणते आहेत, आणि शांतता देणारे म्हणजे फक्त गरज भागवणारे मार्ग कोणते आहेत, आणि नुसतीच पळापळ करायला लावणारे, अस्थिर करणारे, चिंता निर्माण करणारे, भय निर्माण करणारे पैसे मिळवण्याचे मार्ग जर आपल्या समोर असतील आणि ते जर तिथं आपल्याला सिलेक्टिव्ह बनता आलं नाही, तर तीच पैसे मिळवण्याची इच्छा, ती गरज का असेना, ती इच्छा आपली झोप पण उडवते. म्हणजे कळतं आपल्याला, म्हणजे पहिली गरज काय असते, पैसा मिळवायचा. आता कसा मिळवायचा, कोणत्या मार्गाने मिळवायचा, म्हणजे आपली आजीविका उपजीविका कशी असली पाहिजे, सम्यक कोणती, मिथ्या कोणती, योग्य कोणती, अयोग्य कोणती, हा पुढचा प्रश्न असतो. आणि त्याच्यातून आपण प्रयत्न करून पैसे मिळवतो पण. पण कधी कधी आपण असंही पाहतो की जेव्हा नव्हते तेव्हा मला शांत झोप येत होती, पण आता झोपमोड व्हायला लागली. कधी कधी उणीवा जी असते, म्हणजे कमतरता कधी कधी तेवढी त्रासदायक नसते, तेवढी अति 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 होणं, अति असणं. कारण ते अति अति पण कशा मार्गाने मिळवलं, तो पण प्रश्न असतो परत. आणि जिथं तुम्हाला समजा अधीन दाना होतंय, किंवा एखाद्याचं नुकसान करून आपण धन मिळवतो, पाणातिपात करून धन मिळवतो, मुसावादा करून धन मिळवतो, पार्ट्या करून आपल्याला समजा एखाद्याला काय खुश करण्यासाठी तुम्ही त्याला दारू पाजली, पार्टी दिली, आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा झाला, मग पैसा मिळाला, कारण पैसा पाहिजे ना. ह्यांनी काय झालं पुढे, म्हणजे काय काय होतं नेमकं, हे सगळं कळतंय आपल्याला. बरं आपल्याला हेही कळतं, अरे ह्या मार्गाने मिळवलेला पैसा आपल्याला विचलित करतो, आपली झोप उडवतोय, आपण दुसरीकडे जातोय, हे लक्षात पण येतं. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं, हा पण परत प्रश्न निर्माण होतो. म्हणजे असे प्रश्नातून प्रश्न, प्रश्नातून प्रश्न इतके ते निर्माण होत जातात की नंतर कळतं सगळं. म्हणून हे कळणं ही एक गोष्ट झाली, दृष्टी आली. मला हे करायचं नाही, चुकीच्या गोष्टीने चुकीच्या मार्गाने जायचं नाही, हेही कळतं. ते संकल्प पण थोडाफार करतो माणूस, आणि ते तसं होत नाही. त्याप्रमाणे आपली वचन, आपली वाचा बदलत नाही, त्याप्रमाणे आपलं कर्मांत बदलत नाही, त्याप्रमाणे आपली लाईफस्टाईल बदलत नाही, त्याप्रमाणे आपले प्रयत्न चालत नाहीत. कारण या सगळ्याची सती नाही, नीट व्यवस्थित सती नाही. तर ही सतीची साधना जी आहे ना, ही डायरेक्ट मनाला भिडण्याची साधना आहे. जे हे गोंधळात आहे या सगळ्या, तो गोंधळ समजला पाहिजे. नुसतं त्याला संकल्प करून अं, अं, चांगलं वागलं पाहिजे असं म्हणून चांगलं वागणं होत नाही.
म्हणून शिलाचरणाचं पठण करून शिलाचरण होत नाही. शिलाचरण म्हणजे काय? कशामुळं पाण अतिपात होतो? जीवावर आपण अतिक्रमण का करतो? स्वतःच्या जीवावर किंवा इतरांच्या जीवावर? आपण का अतिक्रमण करतो? का पाणातिपात करतो? का आपण नकळत खोटं बोलतो? का आपण अं, कामछंदाचे विचार सतत का मनामध्ये घोळत असतात? काय कारण आहे? काय मानसिकता आहे त्याच्यामध्ये? ते आपली इच्छाही नाही, पण ते होतंय. चोरी करायची इच्छा नाही, करप्शन करायची इच्छा नाही, पण ते व्यवहारात आपण इतके हरवून जातो, तर ती आपल्याला गरज वाटते. करप्शन ही गरज वाटते काय लोक. असं कसं? चांगलं वागलं तर मग जगायचं कसं? मग कसं चालायचं? मित्रमंडळींमध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही नाही पार्टीमध्ये सहभागी झाले, नाही त्यांच्याप्रमाणे केलं, तर मग कसं तुम्ही करणार? म्हणजे नुसता संकल्प महत्वाचा नाही. ह्या गोष्टी कशा करायच्या हे हे शिकणं महत्वाचं आहे. आणि किमान पातळीवर आता 100% तुम्ही अगदी ठरवल्याप्रमाणे करणार असं व्यावहारिक वातावरण पण नाहीये. तसं नाहीये. पण किमान व्यक्तिगत पातळीवर तरी आपण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जगाचं, इतरांचं नंतर पाहू आपण. आधी स्वतःलाच वाचवण्याची गरज आहे. तर कसं करायचं? करायचं हे कळालं, पण कसं करायचं? कसं फार अवघड आहे. याचा संबंध मानसिकतेशी आहे. याचा संबंध आपल्या चित्ताशी आहे. याचा संबंध वर्तनाशी आहे. म्हणून नाही मी भानावर राहील आणि मग पण कसं? काय काय करणार आहे? ती साधना आहे, ती प्रॅक्टिस आहे. भान कधी जातं हेच कळत नाही. आपली स्मृती कधी जाते, आपली जागृती कधी निसटते, सती कधी निसटते, हे कळत नाही. त्यामुळे इतकं त्याला लाईटली पण आपण घेऊन नाही चालणार. हा, समजलं आता मला. खरंच समजलं का? खरंच जमतंय का तसं? तसं करावंसं वाटतं ही वेगळी गोष्ट. तसं खरंच करतो का? खरंच जमतं का? खरंच मी कायेच्या पातळीवर सतीमध्ये आहे का? खरंच वाणीची सती आहे का? बोलण्याची सती आहे का? खरंच आपल्यातल्या जाणीवा आपल्याला स्पष्ट जाणवतात का? चित्त जाणवतं का? ही पाहिजे नकोची ओढाताण जाणवते का? आपली विचार प्रक्रिया आपल्याला स्पष्ट जाणवते का? कायेतली काया जाणवते का? वेदनातल्या वेदना जाणवतात का? चित्तातलं चित्त जाणवतं का? मेंदूतला मेंदू जाणवतो का? म्हणजे विचार प्रक्रिया जाणवते का? डोळ्यात डोळ्याचं पाहणं जाणवतं का? ऐकणं जाणवतं का? गंध जाणवतो का? स्पर्श जाणवतो का? चव जाणवते का? आपलं ह्या गोष्टींचं भान ही आंतरिक बाब आहे. म्हणून पटकन निष्कर्षाला पण आपण येऊ शकत नाही. हा, समजलं. किती समजलं? काय किती टक्के समजलं? किती टक्के उतरलं? सती समजली, भान समजलं. किती टक्के भान आलं? मुळातच मन हे मुळातच नैसर्गिकरित्या तेच 80-90% भानावर नाही. अनकॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात, अजागृत मन, हे जन्माबरोबरच आलेलं आहे. ते आधी 100% असेल, नंतर मग हळूहळू जाग येते. तर लहान मुलाला हळूहळू 1%, 2%, 3%, 10%, जसं मोठा होत जातो तस तसं 15%, कधी कधी तर आपण 15-20%च्या पुढे जातही नाही. जीवन कसं चाललंय ते कळतही नाही. आपल्याला आपलं वय लक्षात नसतंय, आपलं वर्तन लक्षात नसतं, भूतकाळ आपल्याला
नीटला लक्षात येत नाही, त्याचे संस्कार आपल्यावर आहेत तेही कळत नाही, तेही लक्षात येत नाही, त्यामुळे वर्तमान लक्षात येत नाही, भविष्य काळाचा काही अंदाज लागत नाही, आणि काळही कळत नाही, आणि वेळही कळत नाही, आणि स्थळही कळत नाही. त्यामुळं समजलं हे म्हणण्याची पण आपण घाई करता कामा नये. अंधार कोठडी. हा, समजलं हा एक विचार आहे फक्त. समजलं, काय समजलं, म्हणजे असा प्रश्न स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, दुसऱ्याला नाही प्रश्न. तुम्हाला किती समजलं ते काम नाही, मला किती समजलं हे माझं मलाच विचारलं पाहिजे, ते भान आहे. हे दुसऱ्याला शिकवण्याच्या गोष्टी नाही त्या. काय आपण व्यवहारात म्हणतो ना, जास्त शहाणपणा करू नये, तसं जास्त शहाणपणा करण्याची गोष्ट नाही. शहाणं बनलं पाहिजे पण शहाणपणा नाही दाखवायचा जास्त. म्हणजे इन्सल्टिंग शब्द असतात हे कधी कधी, परंतु हे भानामध्ये हे कधी कधी फार कठोर कठोर वाटतं हे. इथे आपल्यालाच चॅलेंज आहे. पहिलं पहिलं चॅलेंज आपलं स्वतःला आहे, कारण आपणच आपल्याला ओळखत नाही ना पूर्ण. आणि दुसऱ्याला ते सांगणं हे, त्याची घाई करायचे काहीच कारण नाही, काही गरजच नाही. लगेच ते नंतर पाहू, हे एक साध्य करा आधी, हजाराचा नंतर पाहू. आपण आधी हजाराकडे लक्ष देतो आणि एक निसटतो, म्हणजे आपणच निसटतो. बोला मागाडेजी. समजणं आणि उमजणं हे शब्द जवळजवळ सारखे वाटतात, पण प्रत्यक्षात अर्थाने मात्र दोन्हीचा वेगळा अर्थ आहे. वेगळा आहे तो. हो. आणि ते उमजणं समजणं ही हे फार बौद्धिक गोष्ट महत्वाचं आहे. आहे. समजणं ही बौद्धिक गोष्ट आहे, परंतु जे समजलंय ते व्यवहारात उतरणं. म्हणून आता आपण म्हणतो ना, पैसे पाहिजेत, कारण पैसे पाहिजेत माणसाला जगायचं. म्हणजे व्यवहारात व्यावहारिक जगणं जे आहे हे पैशाशिवाय शक्य नाही. पैसा पाहिजेत हे कोणाला आता थोडस कळायला लागलं की लगेच ते का गरज. लहान पोराला पण आता पैशाने जर चॉकलेट मिळते तर मग पैसे महत्वाचे येतो म्हणतो. कुठे असं दुकानात गेला ना, हात पुढं केला आणि दे मला चॉकलेट, असं नाही होत. हे पैसे घ्या आणि मला चॉकलेट द्या, हे पैसे घ्या आणि मला बिस्किटचा पुडा द्या, असं जर लहान पोराला कळतं तर त्याला ते पैशाचं महत्व कळतं, मग तो पैसे मागतो, का तर त्याच्यातून बिस्किट चॉकलेट मिळेल, म्हणजे गरज भागते. तर पैसा हा गरजेचाच आहे. आता जसजसं आपण पुढे जातो तसतसं आपल्याला पैशाची गरज वाढते, गरजा वाढतात, म्हणजे पैशाची आवश्यकता वाढते, म्हणजे जास्त पैसे पाहिजेत. आता आपल्याला हे कळतं की जास्त पैसे म्हणजे पुरेसे पैसे मिळवले पाहिजेत. हा, आता कसे, मग त्याच्या आपल्याकडे काय आहे? कारण पैसे उगीच येत नाहीत. पैसे पैसे मिळायला काहीतरी द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? श्रम किंवा बुद्धी. म्हणून श्रमजीवी आणि बुद्धिजीवी दोन वर्ग पडतात ना. श्रमजीवी श्रमावर जगणारे आणि बुद्धीवर जगणारे. तर बुद्धीला पण श्रमच आहे आणि श्रमामध्ये पण बुद्धी वापरावी लागते. परंतु सर्वसाधारणपणे दोन हे आहे की ज्यांना अंग मेहनतीचं हे करावं लागतं, काहीतरी शारीरिक अशी कृती करावी लागते, का अंग मेहनत करावी लागते, ते श्रमजीवी. त्याच्यातून त्यांना रिटर्न म्हणून धन मिळतं, पैसा मिळतो, ज्याला आपण पगार म्हणतो, मोबदला, मेहनताना. तो श्रम खर्च करता म्हणून पैसे मिळतात, बुद्धी खर्च करतो म्हणून हे मिळतं, धन मिळतं. कलाकार तो त्याची कला
कलेसाठी तो आधी साधना करतो आणि ती लोकांना आवडली तर तो देऊन ते कला विकून तो पैसे मिळवतो. म्हणून कलेचे शो लागतात ना, नाटकाचे शो लागतात, सिनेमाचे शो लागतात. ते लोकांना द्यावं लागतं तेव्हा रिटर्न मध्ये ते मिळतं. असा पैसा मिळतो. पण हे करत असताना आपल्याला परत हेही सांभाळावं लागतं. अरे सगळं चाललंय चलनवलन, विनिमय चाललाय हा, पण ह्याचा माझ्यावर काय परिणाम होतो? तो जर घातक असेल मग आपल्याला विचार करावा लागतो कमावण्यामध्ये पण. मग आता आपल्याला नाही, जीवनशैली अशी पाहिजे की गरज तर भागलीच पाहिजे, पण प्रश्न आणखीन वाढवून नाही बसलं पाहिजे. मुळातच हा जैविक प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे जगण्याचा, ज्याच्यामध्ये टेन्शन, ताणतणाव, भीती, कामछंद, व्यापार, अस्थिरता, अस्वस्थता, झोपणे येणं, त्याच्यातून उद्भवलेल्या बाकीच्या गोष्टी, हे तितका गुंतागुंतीचं आहे. अजून तुम्ही व्यावहारिक गुंतागुंत अशी करून ठेवू नये किंवा वाढवून ठेवू नये की हे प्रश्न आणखीन वाढतील. म्हणून ती आजीविका बदलावी लागते. जीवनशैली आधी व्यवस्थित करून घ्यावी लागते. त्याच्यात उपजीविका पण येते. आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी, वर्तन आणि जागृतीचा अभ्यास, हे सगळं आपल्याला समजून उमजून आधी समजून घ्यावं लागतं आणि उमजण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. असा तो मुद्दा आहे सर्वसाधारणपणे. मागाडेजींच्या प्रश्नाला उत्तर. अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलं. हा. बोला धनके सर. मला जे जे लोक माईक ओपन करतात ते मग मी असा अर्थ काढतो का त्यांना बोलायचे म्हणून मी त्यांचं नाव घेतो. ज्यांचे माईक बंद आहेत, ज्यांना बोलायचं त्यांनी बोटवर करावा किंवा माईक ओपन करावा. आजची जी गाथा आहे सर, हम्म. 100वी गाथा गाथा ही माझ्या दृष्टीने आज तिचा जो अनुभव मला येतोय हम्म. किंवा या सती साधनेच्या प्रवाहामध्ये ज्यावेळेस मी संपर्कात आलो हा आणि तिथून मग ते सुरुवात झाली. हा सुरुवातीला आता ही गाथा जी आहे की बाबा हजारो वचन ऐकण्यापेक्षा एक हा जर त्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर असेल, योग्य असेल की हा आपण स्वीकारावी सतीच्या माध्यमातून, म्हणजे त्याच्यामध्ये सती असलं पाहिजे. हा आज असा अनुभव येतोय मला हा की पूर्वी जे विचार यायचे माझ्या मनामध्ये, असंख्य विचार यायचे, पण आज अशी परिस्थिती आहे माझ्या मनाची की त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात अतिरिक्त विचार जे आहेत ते माझे कमी झालेले आहेत. आणि त्याचा मला खूप आनंद होतो. कारण अगोदर म्हणजे असं कधी कधी बेचैन वाटायचं असं की हे विचार का आपल्या मनामध्ये येतात असे. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. आटोक्यात आली. हे हा? आटोक्यात आला आता. हा हे सगळं जे होत आहे ना ते हा केवळ सती सती, हा, सतीचा परिणाम आहे. बरोबर आहे. सम्यक सती जी आहे प्रॅक्टिसचा ती, परिणाम आहे. ही आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस जितकी आहे. सखोल जाईल तितका फायदा जास्त जाणार. हम्म. बरोबर. हे एक म्हणून मी कधीतरी सांगणारच होते. म्हटलं हा आज जरी आपल्याला सांगता आलं तरी कधी हा सांगू. हा हा आणि हा अनुभव मात्र अगदी सध्याचा म्हणजे ज्याला वर्तमान काळ म्हणता आज. हा हा चांगला आहे. चांगलं आहे. छान सर. आपली सेंचुरी योग्य रीतीने पार पडते असं दिसतंय आज. हा हम्म. खरंच म्हणजे असे अनेक अनुभव आलेले आहेत, तसं काही हे नाही. पण जशी परिस्थिती निर्माण होईल तसं ते सांगत राहील. हो. 嗯 हो. 哦 छान.
नमोबुद्धाय, जय भीम जय भीम, सर्वांना. नमो बुद्धाय. हो. सर 5 वाजल्यापासून झोपमोड झाली की जाग आली काही कळलं नाही. पण सतीची प्रॅक्टिस अशी चालली की कळलंच नाही. पावणे 7 वाजता मी ऑनलाईन झालो आणि सत्र आपोआप चालू झालं आणि डोळ्यावरती झोप होती आणि नंतर मग कनेक्ट होत गेलो आणि इतकं काही समोर आलं की सर मला सुरुवातीलाच म्हणायचे 5 वर्षापूर्वी, तुम्ही कनेक्ट झालेले आहात का? तुम्ही कनेक्ट, आता जे सावधान हे म्हणतात, तुम्ही कनेक्ट झालेले आहात का? तर अजूनपर्यंत ती कनेक्टिव्हिटी काय होतं ती माहिती नाही आणि आज माझ्या लक्षात आलं की कनेक्ट होण्याचा अर्थ काय आहे. हे मला सत्राच्या सुरुवातीला काय कळेल, आता ते सत्र मी परत रेकॉर्डिंग ऐके का ते गेलं, तिथे मी नव्हतोच, पण जो कनेक्ट झालो नंतर, तर सगळं काही मला लक्षात आलं की हे श्वासामध्येच गडबड आहे. का 2 तास जे काही चाललं होतं तर मी जोर जबरदस्तीने करत होतो ते सगळं काही. परंतु जेव्हा लक्षात आलं हे असं नाही, आपलं सगळं चुकीचं चाललेलं आहे. ही गोष्ट कळायला इतका वेळ लागला, याचा एक मनाला समाधान आहे. ते उशिरा का होईना, पण थोडं काय होईना ते कळलं. हे आजच्या या सत्रातून कळलेलं आहे सर. मला याचा खूप आनंद झालाच. छान छान. एवढी धडपड चाललेली आहे, एवढी तडफड चाललेली आहे आणि या इच्छा आकांक्षा इतक्या सतवत आहेत आणि गरजेचं काय आहे आणि आवश्यक काय आहे ही गोष्ट कशी कळत नाही, या विवंचनेमध्येच होतो आतापर्यंत फार. आणि अजूनही पण ते कळायचंय, स्पष्टता यायचे. इथे फक्त वर्गाला आल्याच्या नंतर एक भान जरासं आलेलं असतं आणि मग ते 24 तास उरलेले 22 तास आहेत ना, ते परत ते भटकन तिकडेच असतं. म्हणजे मनाला जी सवय लागलेली आहे पळण्याची, भटकण्याची, ते कुठं पळतं तेही कळत नाही, पण त्याची नुसतीच भटकंती आहे. हरवल्यासारखं, जसं रानात हरवलेलं असते, वाट हरवलेली आहे आणि शोधाशोध चाललेली आहे. अशा अवस्थेमध्ये सातत्याने पण एक कळायला लागलेलं आहे की आपण वाट शोधतोय आणि ती सापडेल, असं एक मनाला एक समाधान मिळतं. त्याच्यामुळे एक आशा जागतात खूप चांगल्या प्रकारच्या. चांगलं आहे. छान झालं चांगलं आहे. आणि जोर जबरदस्ती करून प्रॅक्टिस होत नाही. हम्म, हम्म. ते मनाला पूर्ण झोप पाहिजे, शांतता पाहिजे, स्थैर्य पाहिजे. त्या साधनेसाठी सुद्धा स्थैर्य पाहिजेच. स्थैर्य नसल्यामुळे आपण जोर जबरदस्ती करायला जातो, ते होत नाही आणि मग ते साधनेचं ध्यान बनतं. मग तिथे पण आनंद मिळतो आणि अशी गडबडच असते. त्यामुळे ते काय होतं की बरंचसं काही इतरांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपल्या त्या वर्तनातून. त्याच्या एवढा हे नाही पडत, कारण ते पण जाणवतं की लोक आपल्याला चुकीचे ठरवतात. आपलं आपलं चाललेलं वर्तन जे आहे तेही लोक पाहत असतात. त्याचा पण प्रेशर असतो. हा, एवढंच बोलतो सर, थांबतो. हा, आतलं आतलं आधी पाहायचं, बाहेरचं नंतर. इतरांना काय वाटतं तो बाहेरचा प्रश्न आहे. आतून एकदम बाहेर पडल्यावर ते दोन विषय झाले एकाच वेळेला. होतं सर, होतं ते. आधी आत्ता दीपभाव, आधी स्वतःकडे या. ओके ओके, हम्म. धन्यवाद सर. गुड, छान. शेजवळकर बाबूजी, दिवसे, शीला मॅडम, कसबे, सांगोल्याचे कसबे. हा, बोला दिवसे सर, सर. हे सगळं सर्वांचं म्हणजे ऐकूनच हे होत आहे. म्हणजे स्वतःशी कनेक्ट व्हा, हे परत मला रिपीट झालं. हम्म. तुम्ही नेहमी सांगता स्वतःशी कनेक्ट व्हा, तेच फार महत्वाचं. तरच आपण ऐकू शकतो, ग्रहण करू शकतो. मी तर आहे, लाभार्थी आहे तुमचा पहिल्यापासून. गुड, छान. काही गोष्टी आधी लक्षात येतात, काही नंतर लक्षात येतात, काही प्रॅक्टिस करता करता लक्षात येतात आणि नंतर सगळंच लक्षात येतं.
त्याचे ते टप्पे आहेत. तर जिथपर्यंत आपण आहोत तिथपर्यंत आहोत. इथे ओढाताण करता येत नाही. हा, त्रिभुवन सर. सर, मला एक विचारायचं होतं की हा हा. अजागृत अवस्था निसर्गातच आहे का? आणि अं, बरेच आपण बरेचदा अजागृत अवस्थेतच असतो. आणि दुसरं, आता मला वाटतं की किरण कांबळे सरांनी किंवा अनिल सरांनी जे काही सांगितलं की आता मला सापडत चाललंय कनेक्टिव्हिटी, तर अनेक वेळेस अजागृत अवस्थेतून जागृत अवस्थेत येण्यासाठी श्वासावरती अ, लक्ष देणं म्हणजे ते स्टार्टिंग पॉइंट करत राहणं, हे हे आहे का बरोबर? तर की असं कोणतं घड्याळ नाही की त्यांनी बीप केलं की आपण जागृत अवस्थेत परत येणार किंवा कनेक्ट होणार एक एक तासाला, आपण 15 मिनिटाला. आपण उलट जाऊ, उलट उलट पाहायचं आधी. हो हो. कारण अभ्यास करण्याची जी पद्धत आहे त्याला अनुलोम प्रतिलोम म्हटलेलं आहे. उलट आणि सुलट दोन्ही बाजूने आपल्याला विचार करता आला पाहिजे. अनुलोम प्रतिलोम म्हटलंय त्याला. हे सगळीकडेच लागू आहे. अनुलोम प्रत्युत्तर समुत्पाद, प्रतिलोम प्रत्युत्तर समुत्पाद, अनुलोम अष्टांग मार्ग, प्रतिलोम अष्टांग मार्ग, अनुलोम सतीपठ्ठान, प्रतिलोम सतीपठ्ठान, ते सगळीकडे ते लागू पडतं. उलट पाहायचं. आता श्वासापर्यंत काय आहे असा प्रश्न आहे. बरं, आपल्याला आपल्याला आता जागृती भान हा मुद्दा लक्षात आलाय थोडासा, असं मी गृहीत धरतो. बरोबर. ह्याच्यात काय दुमत आहे का? आपल्याला जागृती पाहिजे. हो सर, हो हा, सर. ओपन ठेवा, माईक ओपन ठेवा, तुम्ही बोलू शकता. सगळेच हो ओपन सर. केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अं, सगळ्यांसाठी ओपन आहे. आता डिस्कशन चालू आहे. सती आपल्याला जागृती पाहिजे, हे आपल्याला आता याचं महत्त्व लक्षात आलंय. बरोबर. कशाची जागृती पाहिजे? चर्चा. आता चर्चेला मुद्दा पुढे जायचंय. आता आपण उलट पाहतोय. आता कशाची जागृती पाहिजे, कशाची सती पाहिजे, कशाचं भान पाहिजे? स्वतःचं भान पाहिजे. हा, स्वतः म्हणजे कोण? आपण कोण? स्व म्हणजे काय? आपली काया वाचा मन. हा, मग आता याच्यात आधी कायेत यायचं का वाचेत यायचं का मनात यायचं का सगळंच यायचं? काय हा, काय यायचं? हा, कायेत काय यायचं? चर्चा म्हणजे चर्चा चालली बरं काही, म्हणजे आता प्रश्नोत्तर नाही चालली. कायेत काय यायचं? कारण तुमचा जो प्रश्न आहे की श्वासाकडे काय यायचं, त्याला धरून ही चर्चा चालली. कायेत काय यायचं? शरीरात का उतरायचं? तुम्ही आता काया लवकर वाचा सांगू. मन म्हटले, काया वाचा मन म्हटले. आता आपला प्रश्न असा निघाला त्याच्यातून की कायेत का वाचेत का मनात? तर तुम्ही म्हटले कायेत. कायेत यायचं म्हणजे काय आणि कायेतच काय यायचं असा प्रश्न. म्हणजे चिंतन असं चालतं ना, चिंतन असं चालतं. प्रश्न इन्व्हेस्टिगेशन जे आहे ना, धम्मविषय किंवा कोणतंही संशोधन, कोणतं इन्व्हेस्टिगेशन, रिसर्च जो चालतो हा प्रश्नांवर चालतो. रिसर्च जो चालतो हा प्रश्नांवर चालतो. 5W1H. काय, कसं, का, कुठं, कधी, ते कोणामुळं, कोण, हे सगळे जे व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हू आणि एच म्हणजे हाऊ. 5W1H याच्यामध्ये सर्वसाधारण आता हे ज्याचा रिसर्च वर्क जे करतात किंवा बातमी शोधण्याचं जर्नलिझम मध्ये हे सांगतात की बातमी कशी शोधायची. तर काय घडलं? हा, अमुका अपघात झाला. कुठं घडला? हा, तिथे घडला. आणि त्यात कोण 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 त्याच्यात आहे, कोण कोणाची जबाबदारी आहे, कोण कोण गेलं म्हणजे हू. हे कसं काय झालं? म्हणजे हऊ जो येतो तो शेवटी येऊ शकतो किंवा मध्येच येऊ शकतो. पण कसं कसं घडलं हे? कुठं घडलं? कुठं झाला अपघात? म्हणजे व्हॉट,
व्हेअर, व्हेन, का घडला. मग त्या म्हणजे अनालिसिस साठी, त्याचा शोध घेण्यासाठी हे प्रश्न निर्माण होतात मनामध्ये. कोणतंही संशोधन हे याच्यातच चालतं, कारण आपला ब्रेन तसाच विचार करतो. म्हणून त्याला वितर्क विचार म्हणतात. वितक्क विचार. वितक्क म्हणजे विचाराचा विषय, म्हणजे प्रश्न. प्रश्न असेल तर विचार सुरू होतो, प्रश्न नसेल तर विचार नाही. मन विचार नाही करत. म्हणून प्रश्न विचारता आला पाहिजे स्वतःलाच. बाहेरचं तुम्ही काही संशोधन करत असाल तर तोही प्रश्नांनी ते संशोधन चालतं. स्वतःचंही संशोधन करायचं असेल तर ते प्रश्नांनी चालतं. आता तुम्ही काया वाचा मनाची सती असं म्हणालात, मग आपण म्हटलं कायेची का वाचेची का मनाची. नाही, मग कायेची. मग कायेत उतरायला पाहिजे. का कायेत उतरायला पाहिजे? त्याच्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, श्वासाचं उत्तर आहे. का कायेत उतरायचं? कायेत, कायेत का मनात की वाचेत? काया मन की वाचा? काया वाचा का मन? हे नेमकं काय कुठं आहे? हा, काय उतरल्याशिवाय समजतच नाही काय. कायेमध्येच लवकर वाचा आहे ना. समजत वाचा, वाचा कुठं आहे? बरोबर आहे, का कायेत कायेत उतरल्याशिवाय. मन आहे. हा, कायेतच मन आहे. कारण ब्रेन, मन म्हणजे ब्रेन दार थोडक्यात. ब्रेन आणि ब्रेन ही एक गोष्ट नाही. ब्रेन पासून ज्या काही नसा तुमच्या शरीरभर पसरलेल्या आहेत, शरीरभर म्हणजे सगळीकडं, बोट लावाल तिथं मन आहे. आणि त्याच्यातलं जी काही चलबिचल आहे, त्याच्यातली जी काही चलबिचल, एक तर विचार आहे आणि दुसरी चलबिचल आहे. ते चलबिचल म्हणजे तुमच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, ते चित्त, ते चेतवतं ते. तर त्याच्यात उतरायचं असेल आणि ते जर अनुभवायचं असेल तर ते ज्याच्यात आहे त्याच्यात आधी जावं लागेल. ती काय आहे? आता काय कसं जायचं, असा जर प्रश्न असेल तर आपल्याला पुढे जाता येतं. आणि आपण हा नाही नाही काय जायचंय, कसं जायचं, कसं आलं परत, कसं जायचं. श्वासामार्फत जायचं. हा, तर श्वासामुळं आपण काय उतरू हे पटतं का? पुन्हा श्वासामध्ये जायचं, श्वासाच्या आधारे काय जायचं हे समजा लक्षात आलं, पण ते पटतं का? हा नाही बरोबर तेच. आणि तेवढं एकच कारण आहे का कायेत उतरायचं? तेवढं एकच माध्यम आहे का कायेत उतरायचं? माझं उत्तर नाही आहे. जवळचं माध्यम आहे ते. हा, जवळचं माध्यम आहे श्वासावर जवळचं आहे आणि मार्फत. सोपा आणि स्टार्टिंग पॉइंट तो आहे. हा. नंतर पण तो आनापान कामाला येतो, तो भाग वेगळा. खूप लांबपर्यंत तो किंवा शेवटपर्यंत कामाला येतो श्वासाचा मुद्दा. परंतु त्या श्वासाच्या निमित्तानं कायेची हालचाल जास्त असते, कारण काया ही जिवंत काय आहे. आणि कायेत उतरायचं म्हटल्यावर तो जिवंतपणा जाणवला पाहिजे. मग तो जिवंतपणा जाणीवांना पण जाणवतो, कारण जाणवतंय काहीतरी, विचारही जाणवतात, आपलं बोलणं जाणवतं, ऐकणं जाणवतं, गंध जाणवतो, हे जाणवतं, भावना जाणवतात, सगळं जाणवतं, पण ते स्पष्ट नाही जाणवत. स्पष्ट जाणवत नाही. आणि ते स्पष्ट जाणवत नसेल तर मग त्यातला जो कार्यकारण भाव जो आहे, कशामुळे काय होतं, हे काय, कसं कसं काय चाललंय, जाणीवा म्हणजे काय चाललंय, चित्तात काय चाललंय, मनात काय चाललंय, डोळ्यात काय चाललंय, कानात काय चाललंय, श्वासाचं म्हटलं तर श्वासात काय चाललंय, हृदयात काय चाललंय, पचनक्रियेत काय चाललंय, पाठीच्या कण्यात काय चाललंय, भय म्हणजे काय होतंय, काम छंद काम वासना म्हणजे काय आहे नेमकं, द्वेष कशामुळे निर्माण होतो, कुठून येतो, इच्छा आकांक्षा कुठून निर्माण होतात, तृष्णा कशामुळे निर्माण होतात, अविद्या आहे म्हणजे काय, अज्ञान आहे म्हणजे काय,
हे सगळे सगळे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आपल्याला शोध घ्यायला प्रवृत्त करतात. सतीमध्ये आपण उतरलो की प्रश्न वाढतात, कमी नाही होत. जोपर्यंत सुटत नाहीत प्रश्न तोपर्यंत प्रश्न वाढतात. कधी कधी आपण प्रश्नांनीच वैतागून जातो. तर तो वैताग आला पाहिजे. ते कष्ट घ्यावे लागतात. म्हणून साधना आहे, साधनेमध्ये कष्ट आहेत. कष्ट म्हणजे नुसतं घाम गाळणं नाही. कष्ट म्हणजे प्रयत्न आहेत, व्यायाम. म्हणून त्याला सम्यक व्यायाम हा अष्टांग मार्गातला मुद्दा जो आहे तो पण सम्यक पाहिजे. योग्य प्रयत्न. प्रयत्न चुकीचे असतील तर रिझल्ट पण चुकीचा मग. कारण त्याला दिशाच नाही, त्याच्यात समज नाही, त्याच्यात भान नाही. म्हणून ज्याला आपण घिसाडघाई म्हणतो ना, नुसतं काय म्हणतात तो, लोहार घन मारतो पण कुठेही नाही मारत तो. कारण त्याला त्याच्या जॉबला म्हणजे त्याच्या त्या अं, तापलेल्या लोखंडाला आकार देण्यासाठी त्याला जो आकार द्यायचा तो त्याच्या डोक्यात आहे आधी, की मला याची कुऱ्हाड बनवायची किंवा याचा खिळा बनवायचा आहे किंवा याचं काय पातळ बनवायचं आहे की ते कोयता बनवायचा आहे की काय बनवायचं आहे, का भाला बनवायचा आहे. ते त्याच्या डोक्यात तो आकार आहे. त्याच्यासाठी त्याने ते लोखंड लाल केलेलं आहे. आता त्याला घन मारायचा तर तो कसाही घन नाही मारणार. कारण ते लाल लोखंडाला जो त्याला अपेक्षित असलेला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणेच त्याचा घन बसणार आहे. म्हणजे तो योग्य बसला पाहिजे. तो कसाही आडवा तिडवा घन मारला तर तो त्याच्या मनातला आकार त्या लोखंडाला येणार नाही. बरं, ते क्विक झालं पाहिजे परत. नाही तर लोखंड गार पडलं तर तरी पण घन मारून काय उपयोगाचा नाही. जेव्हा म्हणजे आधी सम्यक दृष्टी, आधी समज, आधी काय करायचंय आपल्याला, नेमकं काय साध्य करायचंय, काय गरज आहे जीवनाची, निब्बाण, दुःखमुक्ती. जे नसल्यामुळं विचलन आहे, सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळं आहे. म्हणून आपण बसलोय सगळे इथं. म्हणून सगळी धडपड चाललेली आहे. त्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. त्याचा बोध झाला पाहिजे, बोधी. त्याचं भान आलं पाहिजे. सती, जागृती, ते सगळं ते सगळं आधी आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये आलं पाहिजे, सम्यक दृष्टीमध्ये आलं पाहिजे. मग आपल्याला पुढचं, हा आता याच्यासाठी काय करावं लागेल. हा, कुऱ्हाड बनवायची. हा, हे लोखंड आहे, हे असा लोखंडाचा गोळा आहे, जे काय मिळाले त्याला ते. हा, ह्या लोखंडाचा गोळा आहे, आता ह्याला याची कुऱ्हाड बनवायची. तर तो काय करतो, भट्टीत टाकतो आणि त्याला चांगलं लाल करतो. किती लाल करतो, वितळून जाणे इतका लाल नाही करत तो. नाही तर सगळंच वितळून गेलं तर संपलं मग. त्याला आकार येणे इतपत तो लाल करतो. म्हणजे ती पण समज आहे त्याला. आता तो आकार देण्यासाठी जे काही ठोके, घन आणि किती किती जोराचा आघात, किती सौम्य आघात, जोराचा आघात, हे सगळं त्याचं ते तारतम्य जे असतं, ती साधना आहे. तो व्यायाम आहे, तो प्रयत्न आहे. तर त्याचं त्याच्या त्याला भान पाठी, आहे. हा, त्याचं त्याला हे सगळं तर भानामुळेच हे कळत आहे. हे भानामुळेच त्याला दृष्टी येते, भानामुळेच त्याला संकल्प येतो, त्याचे प्रयत्न, त्याचं सगळं त्याला तापवणं, किती तापवणं, किती, हे सगळं त्याला त्याच्या जॉबचं भान आहे. त्याचं जे काम आहे त्या जॉबचं त्याला भान आहे. मला काय करायचंय, तसंच हे आहे. काय पाहिजे आपल्याला, कशासाठी सती साधना, आपल्या जीवनाचं हेतू काय, जगण्याचा उद्देश काय आपला, जगणं कशासाठी असतंय, जगणं म्हणजे काय. जगण्याचा विचार नाही केला तरी जगणं होतं, ते तर प्राण्यांचं पण होतं, त्यात काय विशेष आहे. पण माणसाला प्रश्न पडतो की काय हेतू आहे जगण्याचा, जीवन म्हणजे नेमकं काय आहे. हा माणसाला आणि विशेषतः जागृत माणसाला, संवेदनशील माणसाला
प्रश्न पडतो. अस्पृश्यता काय आहे नेमकी? का मी अस्पृश्य आहे, खालच्या जातीतला आहे, मला शिवत नाही, म्हणजे काय भानगड आहे ही? धर्मानं अस्पृश्यता निर्माण केली, सगळ्यात त्या धर्मातले सगळेच लोक अस्पृश्याला शिवत नाहीत, म्हणजे काय? मग धर्म काय आहे? ते कोणी निर्माण केला आणि तो लोकांनी का स्वीकारला आणि लोकांना कळत का नाही ते? निर्माण करणाऱ्याचा हेतू काय? त्याने संहिता निर्माण केली, परत ग्रंथ निर्माण केले की जे ते लोकांवर लादता येतील आणि पाहिजे ते करून घेता येतील. त्याच्यात अस्पृश्यता लाद टाकली, त्याला पवित्र मानलंय. मनूची स्मृती. या गोष्टीचं भान जेव्हा बाबासाहेबांना आलं त्यावेळी बाबासाहेबांनी ती मनुस्मृती नावाचा ग्रंथ काल जाळलेला आहे. हे भान बाबासाहेबांना होतं म्हणून सगळं झालंय ते. सतीचा अर्थ आपण लक्षात घेऊ, सतीचं महत्व, व्यापकता आपण लक्षात. आणि बुद्धाला पण सती कशासाठी? काही जगण्यात दुःखच काय आहे नेमकं? हे असं असं का होतं? राजपुत्र होते तेव्हाही दुःख, तपश्चर्या केली तेव्हाही दुःख, खूप खाल्लं तेव्हाही दुःख, नव्हतं तेव्हाही यातना. ते तर असणारच आहेत. त्या तपस्येत ती तपस्या करता करता, ध्यान करता करता ते चक्कर येऊन पडले. सगळं अन्नवर ज्याला जे पाहिजे ते दिलं नाही, गरज पण भागवली नाही. खाण्याची गरज होती ती पण नाही खाणार कारण दुःख आहे. दुःखाला दुःख द्यायचं, नाही खाणार. दुःख ते वाढलं आणखी. दुःख वजा दुःख नाही केलं, दुःख अधिक दुःख केलं. मग ते लक्षात आलं, नाही गाड्या हे दुसरं टोक झालं. कामसुखल्लिकानुयोगो अत्त केलं मथानुयोगो. की काम वासनेला, इंद्रिय तृष्णांनाच अजून खत पाणी घाला, आनंद मिळवा, बाकीचा काही विचार करू नका, एन्जॉय करा. मन अस्थिर अशांत तसंच तसंच राहिलं सगळं करून पण, राजपुत्र असताना. आणि इकडं दुसऱ्या टोकाला आले, सगळे आत्मक्लेश केले, स्वतःला यातना दिल्या, सगळ्या ध्यान सगळ्या ध्यान साधना केल्या. प्रश्न जागते जागीच भान आलं. म्हणून तिथून ती सुरुवात झाली शोधाची. बोधी बोध व्हायला लागला. भान आल्यामुळे बोध झाला. बोध झाल्यावर दुःखाचा पण बोध झाला, का हे काय भानगड आहे? जन्माबरोबर दुःख का? म्हातारपणाचं दुःख का? आजाराचं दुःख का? मरण हे येणारच आहे हे माहीत असून सुद्धा दुःख का? मन नेहमी आवडत्या गोष्टीच्या मागं का लागतं? चित्त नेहमी आवडत्या गोष्टीत का गुंतून पडतं? प्रिय प्रिय गोष्टी का पाहिजेत? अप्रिय गोष्टी का नकोत? म्हणजे लोभ का आहे? द्वेष का आहे? आणि हे सगळ्याचं मूळ जे आहे की हे काहीच कळत नाही, ही अविद्या का आहे? ही ही अजागृत अवस्था, ही भान नसलेली अवस्था का आहे? ती कुठं आहे? आता ते कसं कमी करायचं? हे सगळा शोध त्या नंतर बुद्धगयेतला. आता आपण एक गाव म्हणून ते पाहू, तर बुद्धगयेत ते काम केलं असं आपण म्हणतो. पण आता ह्याची सुरुवात मला तर कपिलवस्तूमध्येच दिसते. कारण ते लहानपणी जे बसले झाडाखाली, तिथंच त्यांना ते कनेक्ट झाले होते. तर ती कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली नव्हती, पण तिथं ते कनेक्ट झाले. शुद्धोधन नांगर चालवतात आणि यांना झाडाखाली बसायला लावलं सिद्धार्थाला. ते बसले आणि उतरले. ती कनेक्टिव्हिटी ती माहीत असलेली कनेक्टिव्हिटी, ज्ञात कनेक्टिव्हिटी. त्याच्या आधीच त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील, काही माहीत नाही. पण आपल्यापर्यंत जी गोष्ट आली ती ती ते लहानपणच ती ती कनेक्टिव्हिटी त्यांना बुद्धगयेत आठवलेली आहे. तर तिथूनच तर सुरुवात नाही,
मधले सगळे मार्ग त्यांनी, ते प्रयत्न होते. दोन्हींच्या मधले हे प्रयत्न असतात की कारण शेवटी त्या प्रयत्नाचा उद्देश काय? दुःख नको आहे, यातना नको आहे, डिस्टर्बन्स नको आहे, मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, एकाग्रता पाहिजे, स्वस्थ स्वास्थ्य पाहिजे, म्हणजे आजार नको, स्वस्थता पाहिजे. ते सगळंच हे सगळ्या गोष्टीमुळे याच्या सगळ्यासाठी धडपड चाललेली असते. पण यशस्वी कुठं होतो माणूस, हे सगळं समजून घेतल्यावर. तर सती जागृती जी आहे, भान जे आहे, हे आपल्याला जीवनाचा आरसा दाखवतं, जगण्याचा आरसा दाखवतं. मग आपल्याला वास्तव कळतं, म्हणजे सत्य कळतं, आणि मग आपले पुढचे प्रयत्न योग्य दिशेने गती घेतात. सत्य कळालं नाही, कारण कळालं नाही, म्हणजे धम्म कळाला नाही. धम्म समुदाय म्हणजे दुःख समुदाय म्हणजे धम्म, दुःख हा धम्मच आहे. परत धम्म हे सत्य, दुःख हे पण सत्य म्हटलंय, धम्म पण सत्यच आहे. म्हणजे दुःख, दुःख हे पण धम्माचाच विषय आहे. दुःख समुदाय हा धम्म समुदाय कुठून येतो? दुःख कुठून उदय पावतं? तृष्णा, पळापळ, पाहिजे नको, झालं सुरू पुढचं काम. ते सती आपाप करते पुढचं काम. त्याचे विचार करायची पण गरज नाही, कारण ती तिची गरज आहे, सतीची गरज आहे. सती ही मनाची गरज आहे, मन हे चित्ताची गरज आहे, का चित्त मनाचं एकच आहे. ते म्हणजे सगळं ते एकात एक गुंतलेलं आहे. ते तो गुंता सोडवायचा आहे, त्याच्यासाठी सती आहे. असं हे आपलं काम आहे. आजचं सगळंच्या सगळं आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. छान. आजचं सगळं रेकॉर्ड, आज मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ होणार आहे हा. मध्ये कोणीतरी हात वर केला होता, शिला मॅडमने केला होता का? हो सर. जय हा, भीम सर. जय भीम, बोला. मला एक विचारायचं होतं. हम्म. मला असं जाणवतं की माझ्या हृदयातली जे ठोके ते एकदम छोटे छोटे असे जाणवतात मला. हम्म. आणि ते नंतर असं वर मानेकडे येतात आणि असं छोटं छोटं हे होतंय, बारीक बारीक असं स्पंदन होतं तिथं. कानातून गरम हवा येते आणि असं चेहऱ्यावर बघितलं ना तर बारीक बारीक असं काहीतरी असं असं वळवळ वळवळ केल्यासारखं वाटतं. ओठ असे थरथर केल्यासारखे वाटतात. जिभीकडे लक्ष दिलं तर त्यातून स्राव होतो. हे काय मला मनाचे हे वाटतं का बरोबर आहे ते कळत नाही. तसंच आहे ना, ते वास्तव तसंच आहे ना. सगळीकडेच वळवळ चाललेली आहे. हो, पण असं सगळीकडेच शांत सगळं बसल्यावर. शांत बसल्यावर जास्त जाणवतं उलट. हो 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 जेव्हा तुम्ही उतरतात तेव्हा त्या सगळ्या हालचाली जाणवतात, आणि त्या आपल्याला जेव्हा पहिल्यांदा जाणवतात तेव्हा आपल्याला तो परिचित अनुभव नसतो. हो ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला परिचित नसतो त्याचा सुरुवातीला धक्का बसतो. हो. आणि मग कधी कधी आपण आता अं, तुम्हाला कशात कशात हवा जाणवली? म्हणजे कानात कानात तुम्हाला. कानात गरम हवा, गरम हा, गरम. आता तो कानात तुम्हाला उष्णता जाणवली. उष्णता हो सगळीकडेच आहे. हो उष्णता कुठे? डोक्याला हात लावला तरी उष्णता आहे, आणि पायाला हात लावला तरी उष्णता आहे. उष्णता ही सगळीकडे आहे, सगळ्या शरीरामध्ये उष्णतेवरच शरीर चाललंय. हो. पण तर कानात 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 उष्णता आहे, पण उष्णतेत हवा तुम्ही, ही कल्पना आहे. कारण कानात तर हवा जात नाही ना. हवा नाही, असं गरम वाफ निघल्यासारखं हा, वाटतं. पण तुम्ही हवा म्हटले, हवा हो 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 म्हटल्या, मग हो हो हवा हवा आहे, ती हवा नाही, ती हो उष्णता आहे. हो पण आपण अनापान सतीला धरून सगळं पाहतो, त्यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटतं का सगळ्या शरीरात हवा चालली की काय, की ही हं. काया ही सगळी कायाच श्वास आत घेते आणि सोडते असं वाटतं.
हं. पण त्या वेगवेगळ्या जाणीव आहेत. पण आपण श्वासाला काय म्हणतो, श्वासाच्या आधारे आपण ते सगळं आधी पहिली साधना करत असल्यामुळं आपला तो त्याच्याविषयीचा विचार तो आपल्याला जणू काही तिथे नेतो आणि तिथं ती हवा वाटते. जसं उदाहरणार्थ आपण जर प्रवास करून आलो ना हो आणि झोपलो घरात येऊन, हो तर आपण गाडीत बसल्यासारखं पण वाटतं आपल्याला. हो 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 पण ऍक्च्युअली नसतो गाडीमध्ये. नाही पण तो तो जो प्रवासाचा अनुभव आहे गाडीत बसल्याचा, त्या गतीचा, त्याचा जो आपल्यावर परिणाम आहे, संस्कार, तर त्याची त्याचं ते एक आभास आहे, तो एक ते तसं वाटतं का आपण गाडीतच बसलो. हो, आणि विशेषतः जे लोक जास्त प्रवास करतात तर त्यांना रात्री पण झोपेत पण ते जाणवत असणार आहे. उदाहरणार्थ आता समजा रेल्वेमध्ये काम करणारे बाबूजी आहेत आणि शेजवळकर मला वाटतं आता नाही आहे तिथे. तर आता हे लोक नेहमी त्यांचं जीवनच त्या याच्यावरच आहे. रेल्वेतच कामाला असल्यामुळे सगळं त्याच्याशी संबंधित किंवा त्या आवाजाशी संबंधित. मग घरी आले तरी झोप जरी लागली ना तरी काहीतरी तो आवाज, त्यालाच आपण परत म्हणजे त्याला ते संस्कारच आहेत ते, की त्याला आपण स्वप्नात पण ते दिसते, त्या जाणीवा जे जाणवतं तर ते चित्त मन जे आहे ते स्वप्नात पण काम करतंय, झोपेत पण काम करतंय. पण ते तो आवाज आला म्हणजे ते रेल्वेत आहेत असं नाही. तो आभास आहे, तो ती संस्कारांची कनेक्टिव्हिटी आहे ती. त्यामुळे कानात हवा असं नाही, कानात उष्णता आहे पण हो हो ती हा, तर ते उष्णताच सर, उष्णताच. ते उष्णता हवा आलं उष्णता. हा, आणि नाही नाही जे आपलं नाही, काळीज धडधड हवा पण करतं ना. वाटू शकते, हवा पण वाटू शकते असं म्हणतोय मी. हं, 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 हं. हवा पण वाटू शकते, परंतु तो आभास आहे, ती एक आपण कल्पना करू शकतो, कानातून हवा येते. हो आता आपण नाही का म्हणतो, एक म्हण आहे ना ती, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाती वारे. आता हं, आपण कधी त्याचा विचार नाही केला, पण जे माणसांना ऐकलेलं समजत नाही त्यांच्यासाठी ते म्हण वापरली जाते. काय की नळी सोनारानं इकडून नळी फुकली ह्या कानातून तर ती तिकडून जाईल. तर नळी फुंकली सोनारे इकडून नाही, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाती वारे. तसं काही लोकांना जे ऐकतात ते जणू काय ते ह्या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात, अशी पण म्हण आहे एक बघा. तर असं प्रत्यक्षात होतं का? इकडून ह्या कानातून ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं. बोलण्याची हं. पद्धत आहे ती, पद्धत. किंवा ती एक लक्षात घेण्याची पद्धत आहे, मांडण्याची पद्धत आहे. तसं काही गोष्टी या ते तसंच नसतं पण तसं आहे असं वाटतं. तर कानात हवा वाटू शकते हा. ती उष्णता वाटते, परंतु ती हवा का वाटते? कारण आपण हवेशी संबंधित आधी काम केलेलं आहे, म्हणजे आनापानशी. आणि आता जे लोक जवळच काम करतात नाकाच्या खाली न तिथे तिथं तर जास्त जाणवणार ते. तिथं जास्त जाणवणार तो आभास जो आहे ना, तो तिथल्या तिथे जास्त जाणवणार. काहींना डोक्यातून पण काही हवा येते, डोक्यातून पण श्वास आत चाललाय ना, तर काही काही पण जाणू शकतं. काही अनुभव माझे पण तसे विचित्र आहेत सुरुवातीच्या काळातले, पण तो आभास आहे, ते पण मनाचं कार्य आहे. तर सत्य काय आणि आभास काय, ह्या गोष्टी आपल्याला नंतर लक्षात यायला सुरुवात होते. चला, 9:06 झाले. थांबायचं का? हो सर. ओके. जय भीम, नमो बुद्धाय. चला. आज तुम्ही जास्त वेळ घेतला. आज मी घेतला की मी नाही जास्त घेतला? जास्त वेळ. म्हणजे असं वाटलं की मध्ये थांबणं म्हणजे प्रश्न सोडून देणे. आणि आजची सगळी आपली चर्चा ज्या अर्थी रेकॉर्ड झाली, त्यात ती चर्चा तुम्ही स्वतःच ऐका आणि ती आवश्यक होती की अनावश्यक होती हे तुम्ही ठरवा. मला तर आवश्यक वाटली. ते बरोबर आहे तुमचं ते, पण हा अवस्थेची की आज तुम्ही 7 नंतर 7:10 नंतर जवळजवळ तुम्ही
7:45, 7:55, 8:15 पण बोलत असायचा. नंतर हो. मात्र चर्चा असायची. हो, हो, आज मात्र जास्तीत जास्त वेळ तुम्ही घेतलेला आहे. हो, हो, असं काही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. हो, हो. ओके. जय भीम. जय भीम.